आ रही है वो पहनकर ही आपको खेलना है। नेक्स्ट मैच में मैन ऑफ द मैच खिलाड़ियों को इस बात का ध्यान रखना है। हो नक्कीच सामनावीरासाठी एस ए ब्रँड सोपानजी तिसकर यांनी आम्हाला कॅप दिलेली आहे आणि ती कॅप परिधान करूनच त्या खेळाडूने खेळायचं आहे याची नोंद घ्या। दोन्ही पंच आता सज्ज होत आहेत। आपण पाहतोय गोकुल पाटील सर आणि परेश महाजन सर देखील आज जॉईन झालेले आहेत। तिसऱ्या रात्रीमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये त्यांचंही आपण करूया स्वागत। प्रेक्षक हो आणि साईज जर कॅपची बरोबर तुम्हाला मिळाली नसेल तर ती तुम्ही बदलून घेऊ शकता किंवा पंचांकडे देऊ शकता, त्या ठिकाणी हरकत नाही। ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे। विजय आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पाहतायत नवनाथ भोईर। मागच्या सामन्यामध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला होता। ॲज अ ओपनर चांगला खेळला अनेक मॅचेसमध्ये नवनाथ भोईर इताडे संघासाठी। मात्र मागच्या सामन्यामध्ये थोडीशी तालमेलची कमतरता पाहायला मिळाली आणि कॅप्टनने स्पष्ट सांगितलं देखील विकीनं। जी हाँ, और खुद कप्तान भी मेरे ख्याल से रन आउट हुए थे। अच्छी बैटिंग कर रहे थे विकी। नवनाथ भी रन आउट हुए थे, तो पहले दो जो विकेटें गिरी थी वो रन आउट के जरिए गिरी थी। वहाँ पर ज़रूर काम करना चाहेंगे इस मैच में। और थोड़ा मुश्किल रहता है जब आप पहली बार इस तरह का लीग टूर्नामेंट खेलते हो, अलग अलग गांव से खिलाड़ी आपकी टीम में आते हैं, तो वो कॉम्बिनेशन, वो तालमेल बिठाना इतना आसान काम होता नहीं है। हो अगदी बरोबर। आणि यावेळेला आपण पाहतोय की आता दोघांना विनिंग कॉम्बिनेशन मिळालं असावं असं वाटतंय, कारण दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली आहे। पहिलं षटक अजय कदम, गोलंदाजी करण्यासाठी पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे। लेट्स प्ले गेम ऑन। सामना करेल बॅटर विजय केने। चांगलं बॅटल मैदानामध्ये रंगेल। पहिलं पॉवर प्लेचं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटनं सज्ज होतोय अजय। ओ पहिलाच बॉल, जोरदार अपील या ठिकाणी झाली आहे। वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ बॉल होता, वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला। डॉट बॉलनं सुरुवात। बेहतरीन गेंद के साथ शुरुआत करते हुए लोनारा एक्सप्रेस अजय कदम, अच्छी रफ्तार से ये यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, वाइड यॉर्कर, और बल्ला चला बैठे थे वहाँ पर, लेकिन संपर्क हुआ नहीं था गेंद और बल्ले के बीच में। विजय केने का बल्ला विकेट पर जाकर टकराया था पिच पर, उसी की आवाज़ आई थी। जबरदस्त या ठिकाणी सुरुवात अजय कदम। मागच्या सामन्यामध्ये 2 षटकांचा स्पेल ज्यानं हाताळला होता, त्याही वेळेला दर्जेदार बॉलिंग पाहिली होती। या वेळेला डिफेन्स केलाय। ओ थोडंसं आता गचाळ क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आणि अखेर पहिली धाव त्या ठिकाणी मिळाली आहे। स्ट्रोकला चेक केलं होतं, बॉलला येऊ दिलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय फॉरवर्ड डिफेन्स ज्या पद्धतीने करतात टेस्ट क्रिकेटमध्ये, तो प्रयत्न होता विजय केनेचा। मात्र तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण गोलंदाजाचं आणि एक धाव। धावांचा श्री गणेशा इताडे संघासाठी। पूरा सम्मान दिया था, पूरी इज्जत बख्शी थी इस गेंद को विजय केने ने। शुरुआत में कई बार ऐसा होता है कि थोड़ा सा समय लेते हैं। पिछले मैच में भी शुरुआत में थोड़ा सा स्ट्रगल किया था विजय ने, लेकिन एक बार जब उनकी आंखें जम जाती है तो फिर किसी भी गेंदबाजी आक्रमण को नेस्त नाबूद करने की क्षमता रखते हैं विजय केने। एकमात्र बल्लेबाज अभी तक ALPL सीजन 1 में जिन्होंने अर्धशतकीय पारी खेली है। अब स्ट्राइक नवनाथ भोईर के पास, और नवनाथ भी अच्छे स्ट्रोक प्लेयर है, ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बहुत ही क्लासिकल शॉट्स खेलते हैं। हो विशेषतः पॉवर प्लेमध्ये त्याची कामगिरी आपण बऱ्याचदा चांगली पाहिली आणि या सीझनमध्ये तर फारच चांगली पाहायला मिळाली आहे। डॉट बॉल त्याच्या विरोधात देखील येतोय। मात्र अजयला चांगला सूर गवसलाय। मागच्या सामन्यामध्ये देखील बरोबर आपण पाहिलं की ज्या वेळेला हवा भरपूर वेगानं सोसाट्यानं सुटली होती आणि त्या परिस्थितीमध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती। आता तर अंडर फ्लड लाईट चांगली स्टार्ट त्याला मिळाली। जहां 2 ओवर में सिर्फ 12 रन खर्च किए थे MD स्पोर्ट्स सामनेपाड़ा के विरुद्ध, और एक सफलता भी प्राप्त की थी। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा नवनाथसाठी पहिला डॉट आलाय। जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता। यावेळेला मिडॉनला फिल्डर आहे, थोडासा पुढे पडला बॉल, मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता त्या ठिकाणी फिल्डरनं। ज्या वेळेला अशा प्रकारचे बॉल येतात त्यावेळेला फिल्डर थोडंसं डबल माइंडेड होतो। मात्र मी तर म्हणेन स्पष्ट की आपण झेल घेण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। मिडॉनला मला वाटतं महेंद्र होता त्या ठिकाणी, और अच्छे फील्डर है। पहले मैच में आपने देखा होगा कि किस तरह से उन्होंने बाउंड्री बचाई थी, अच्छे कैचेस भी लपके थे, और यह क्या खूबसूरत नज़ारा है, क्या बात है। ज़बरदस्त टेलीकास्ट SK एंटरटेनमेंट द्वारा, और ऐसे लगता ही नहीं है कि हम यहाँ पर भापगांव देवरुंग में हैं। ओ बढ़िया यॉर्कर डिग आउट किया है। पिछला मैच अलग था, ये मैच अलग है। अब बॉलिंग आक्रमण, काफ़ी क्वालिटी बॉलिंग आक्रमण सामने आ गया है। विजय केने इस बात को भली भांति जानते हैं और अच्छी गेंदों को सम्मान देते हुए
हो, मात्र एक विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील विजयनं अशाच पद्धतीने सुरुवात केली होती. सुरुवातीला तो थोडासा वेळ घेतो विकेटवर. मात्र आता मी म्हणेल मागच्या मॅचमध्ये जर 58 धावा बनवल्यात म्हणजे त्याच्या नजरा बसायला हव्या आहेत विकेटवर. लेकिन गेंदबाजी उच्च क्वालिटी की देखने को मिल रही है। हाथ खोलने के लिए जरा भी जगह नहीं दी है अभी तक दोनों सलामी बल्लेबाजों को अजय कदम ने। कदम के कदम सही दिशा में जाते हुए ओम 11 किरवली के लिए अगली गेंद ओवर द विकेट। और इस बार भी यॉर्कर का प्रयास था, मोटा सिरा लगा है, बाहरी किनारा, बढ़िया फील्डिंग शॉट थर्ड मैन पर, लेकिन सिंगल लेने से नहीं रोक पाए नवनाथ बोईर को। और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़ी टीम की धीमी शुरुआत है इस मैच में। पहले ओवर के बाद स्कोर 4 रन बिना किसी नुकसान के। आणि काय टेलिकास्ट आहे, हा संपूर्ण कल्याण शहर तुम्हाला दाखवला जातोय एसके एंटरटेनमेंट टीमच्या माध्यमातून. आणि किती गतीनं भारत देशाचा विकास होतोय हे यावरून कळून येतं. ज्या पद्धतीने ह्या स्ट्रीट लाईट्स आणि रस्त्यावर चालणाऱ्या ह्या ज्या गाड्या सांगून देतात. बऱ्याच आपण बघायचो की या रस्त्यावर ट्रॅफिकची भरपूर समस्या असायची. मात्र त्याही गोष्टीकडे आता भारताचा विकास फार मोठ्या प्रगतशील देशाकडे आता वाटचाल भारत देखील करतोय आणि जगामध्ये अव्वल येण्याचा प्रयत्न करतोय. सध्या हे मैदान तुम्ही पाहताय क्रीडांगण, आणि या मैदानाच्या बचावासाठी देखील माझी कालच चर्चा झाली बलवंत दलवी सोबत की भरपूर साऱ्या इथे देखील योजना राबवण्याचा प्रयत्न होता. मात्र येथील सर्व पंचक्रोशीतील गावांनी एकत्रित येऊन विशेषतः जगनशेठ पाटील यांनी देखील नेतृत्व केलं त्यासाठी, आणि हा मैदान कुठेतरी आपल्या या विभागासाठी वाचवण्याचा प्रयत्न केलाय. बहुत ही इम्पोर्टेंट मुद्दा आपने छेड़ा है और ये ज़रूरी भी है। आसपास के जो गांव है, खेलने वाले खिलाड़ी है और जो भी नागरिक है, सबको इसके लिए एक साथ एकजुट होना बहुत ही ज़रूरी है। चलते फिर से खेल की तरफ। बहुत ही खूबसूरत ये मैदान है, छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड। प्रतीक आए हैं, फुल टॉस, इस बार लॉफ्टेड शॉट, फील्डर थोड़े दूर है और निकल गई है गेंद पहले बाउंस पर, बाउंड्री लाइन के बाहर। इस मैच का पहला चौका। जबरदस्त प्रहार, फुल टॉस होता, थोडासा कमजोर चेंडू होता आणि चौकार त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर प्राप्त केला. 4 ने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. नवनाथ भोईरनं आता हात खोललेत. पॉवर प्लेचा हा स्पेशालिस्ट बॅटर आहे, आपण बऱ्याचदा पाहिला. आणि महत्वाचं म्हणजे कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरला नवनाथ सारखा या विभागातील खेळाडू आणखी कोणता चांगला असेल कठीण आहे सांगणं. मात्र यावेळेला लॉंग ऑनला चौकार प्राप्त केला. प्रतीक वागडे व्हॅल्युएबल प्लेयर राहिले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. यावेळेला चांगला कटर पाहायला मिळाला. कटर होता मात्र तो पुढच्या लेंथ मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. उंगलियां फेरते हैं बीच बीच में, क्विकर डिलीवरीज का भी अच्छा इस्तेमाल करते हैं, वेरिएशंस है। एक तो बायात के गेंदबाज है और उसका एक एडवांटेज जो मिलता है दाहिने के बल्लेबाजों के विरुद्ध, उसका बहुत अच्छा फायदा अक्सर उठाया है प्रतीक वाकड़े ने। और यावेळेला देखील तो फायदा उचलतोय. जागा बनवली आहे पुन्हा एकदा. कव्हर्सच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न एलिव्हेंट झालं नाहीये आणि अखेर फलंदाज बाद होतोय. नवनाथ भोईर बॅक टू डग आउट. पहिला धक्का बीबी स्पोर्ट इताडीला. गेंद कुछ खास गेंद तो नहीं थी, फुल टॉस थी, लेकिन देखिए बल्ले का फेस थोड़ा सा खुल गया और मिडल नहीं कर पाए। बैट के बीचों बीच लेते तो एक तगड़ा प्रहार वहां पर देखने को मिल सकता था। जोरदार हिट लगाया जरूर था, लेकिन मिस टाइम कर बैठे और सोनू ने कोई गलती नहीं की। कप्तान ने अच्छा कैच लपका है। पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए प्रतीक वाकड़े 8 पर गिरा है ये पहला विकेट स्पोर्ट्स इताडे टीम का। या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं अजय कदमला फुलटॉसवर विकेट मिळाली होती आणि इथे प्रतीकला फुलटॉस चेंडूवर विकेट मिळाली. थोडंसं प्रॉपर एलिव्हेंट झालं नव्हतं इथे या स्ट्रोकमध्ये. जो बॅटर कॅप्टन विकी मैदानामध्ये एंटर होतोय. चॉईस खेळाडू म्हणून विकीची निवड केली होती बीबी स्पोर्ट इताडे संघात आणि आता ती जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये तोही धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. प्रतीक वाकडेला हे पहिलं यश मिळालंय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फार एंड कडनं गोलंदाजी करतोय. सामना करेल विकी. तो यावेळेला कव्हर्सला चांगला फटका, कॉपी बुक स्टाईलनं फटका सजवलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहतोय की धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर 9 रन्स ऑन द बोर्ड. देखिए आपने अभी अभी जिक्र किया था कि नवनाथ भोईर कवर एक्स्ट्रा कवर की तरफ बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं, लेकिन कवर में ही कैच आउट हुए, वो भी फुल टॉस गेंद पर। लेकिन आमने लोनार्ड परिसर में विक्की भी एक ऐसे बल्लेबाज है। पिंटू को हम देखते हैं, रोशन मोगरे है। ओ अपील और आउट। स्विच हिट करना चाहते थे, लेग बिफोर विकेट। दूसरा झटका, विजय खेने आउट हुए हैं, ये बहुत बड़ा झटका है।
हो, हा झटका नाही तर चटका देणारा झटका आहे. जबरदस्त चेंडूच्या हाताळणी या ठिकाणी ऍक्शन रिप्ले रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ओ विकेट विकेट आणि परफेक्ट मिडल स्टिकच्या समोर सापडलाय. गुड डिसिजन फ्रॉम परेश महाजन. फलंदाज विजय केनेला मैदान सोडावं लागतंय. एक मोठा धक्का. अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न केला. सर बॅटा खूप चांगला खेळतो विजय. या अगोदर तो डाव पाहिला होता, मात्र या वेळेला थोडीशी आशेची निराशा त्यानं केली आहे. एक मोठा धक्का लागतोय टीम बीबी स्पोर्ट इताडीला. गलत स्ट्रोक का चयन मैं समझता हूँ और थोड़ी जल्दबाजी की है। माना कि पहले ओवर में रन्स आए नहीं थे, सिर्फ 4 रन आए थे। इस ओवर में विकेट अभी अभी गिरा था, तो उसको देखते हुए थोड़ा सा संयम बरतना जरूरी था। और एक ऐसे बल्लेबाज है विजय केने जो बाद में कवर अप कर सकते थे। अच्छे फॉर्म में है, लेकिन स्विच हिट करने का प्रयास और गलत गेंद का चयन किया उन्होंने। बिल्कुल विकेट टू विकेट गेंद थी, स्विच हिट करने का प्रयास किया और पूरी तरह से चूक गए। एक अच्छा फैसला अंपायर का। ऐसे निर्णय इतने आसान होते नहीं है, क्योंकि गेंद बल्ले के बेहद करीब से गुजरी थी और पैर पर लगी थी, लेकिन इनसाइड एज नहीं था वहां पर। रिप्ले में स्पष्ट देखने को मिला। बहुत बढ़िया अंपायरिंग। दूसरा झटका लगा है। स्कोर केवल 9 रन। थोड़ी सी संकट में फंसती हुई इस मुकाबले में बीबी स्पोर्ट्स सितारे टीम। इस मैच का महत्व यह है कि जीतने वाली टीम क्वार्टर फाइनल में पहुंचेगी, हारने वाली टीम को एक मौका और जरूर मिलेगा। नए बैट्समैन आए हैं। दाहिने हाथ के बल्लेबाज, ये भी खतरनाक गेंद थी। मला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली प्रतीक वाकडेची 5 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं या ठिकाणी. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 9 धावा धावफलकावर आणि 2 गडी इथे मिळवलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता दबाव वाढत चाललाय. याचं कारण टॉप ऑफ द ऑर्डरचे बॅटर ज्या वेळेला लवकर बाद होतात तेव्हा एका फलंदाजाला जबाबदारी घेणं गरजेचे असते. मात्र सध्या आपण पाहतोय ती जबाबदारी कोणता फलंदाज घेणार, प्रश्न तर निर्माण झाला या ठिकाणी. सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत या ठिकाणी आमच्या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण काकडे, कैलास पाटील फेर फटका लगावत असताना मैदानाच्या चौफेर बाजूने या ठिकाणी एक्झॅक्टली बघतायत की एक्झॅक्टली कुठे काय कमतरता आहे, त्या गोष्टी या ठिकाणी बघितल्या जातात आणि तसेच प्रेक्षकांशी संवाद साधला जातो त्या ठिकाणी. हो, आणि या स्पर्धेमध्ये कुठलीच कमतरता नसेल याची काळजी त्यांनी घेतली. एक सीझन तर पहिली आहे, मात्र वाटत नाही की काही कमी आहे. चला स्पीडअप करायचं आहे. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी अजय कदम पोलिंग मार्कवर येतोय. स्पेलमध्ये अजय कदमला कंटिन्यू ठेवण्यात आलं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल विकी मोगरे, मॅन फ्रॉम सांगे, जो संघाचा संघनायक आहे. ओव्हर द विकेटनं जबाबदारीने खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्रोकला चेक केलं. कवसला पुश करत असताना एक धाव इथे मिळाली आहे. ओव्हर थ्रो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. धोकादायक प्रयत्न. रनआउटची संधी आणि बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये विकीला मैदान सोडावं लागतंय. निराश पावलांनी मैदान सोडावं लागेल. दुर्दैवीरित्या विकेट मिळाली आहे. दहाला 3 गडी बाद सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. अजय सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. विकी दुसऱ्यांदा धावबाद होतोय. यापेक्षा मी मोठं दुर्दैव कुठल्या खेळाडूचं बघितलं नाही आतापर्यंत तिसऱ्या दिवसामध्ये, तिसऱ्या रात्रीमध्ये. यानंतर जो सामना होणार आहे, पहिल्या सामन्यात जो संघ पराभूत झाला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत झालाय, लुझर वर्सेस लुझर, या पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस आफ्टर 6 ओव्हर. त्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. बीबी स्पोर्ट इताडे सध्या आता आपण पाहतोय अडचणीमध्ये सापडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
वेगवान चेंडू स्किट होत असताना पडल्यानंतर झपकन आपण पाहतोय कीपरच्या हातामध्ये वळलाय डॉट बॉल. रोहित न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि केक डॉट बॉल. ओम 11 किरवली संघ जबरदस्त खेळ साकारत असताना सध्याच्या घडीला. आणि तसे आपण पाहतोय की साई शेठ बजागे यांचं नाव आता संपूर्ण भारतभर झालेलंच आहे, कारण त्यांच्या संघानं जिंकली होती भारतातील सर्वात मोठी स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक ओम 11 बोरशे तिनं. म्हणजे कुठेतरी पॅकर स्पॉन्सर देखील नशीबवान ठरलाय या सीझन मध्ये. आणि सध्या हा जो खेळ पाहतोय आपण ALPL मध्ये, त्याही स्पर्धेमध्ये लक फॅक्टर. पुन्हा एकदा अजय कदम. थोडासा खाली राहणारा बॉल आणि कोण विसरेल साई बजागे यांचा तो शो. संपूर्ण भिवंडीमध्ये, भिवंडीच नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाला होता प्रभू श्रीराम कथा. आजही ते चित्र डोळ्यासमोर येतात. अक्षरशः प्रभू श्रीरामांचं मंदिरच साकारण्याचा प्रयत्न केला होता. आणि गतवर्षी त्यांची स्पर्धाही आपण पाहिली होती, सरपंच उपसरपंच चषक. मात्र अजय घरत याविषयी तुम्हाला अगदी चांगली माहिती देतीलच, तेही त्याच गावातून बिलॉंग करतात. यावेळेला बोल्ड केलाय, क्लीन बोल्ड अजय कदमला आणि एक सफलता. लोणाड एक्सप्रेस ऑन फायर. बहुत ही धारदार गेंदबाजी हो रही है और बल्लेबाज गलतियां कर रहे हैं. ये देखिए, खुला आमंत्रण दिया था, अच्छे रिदम में है अजय कदम, और कहीं ना कहीं मुझे लगता है कि उनकी गेंदों को थोड़ा सम्मान देते हुए खेलना बहुत जरूरी था. स्ट्राइक रोटेट करते रहना बहुत जरूरी है ऐसी सिचुएशन में, लेकिन लगातार डॉट गेंदें खेली थी और ये फ्रस्ट्रेशन में आकर एक गलत शॉट खेला गया है. पैरों के पीछे से काम तमाम होता हुआ रोहित का गिरने वाला ये चौथा विकेट. मात्र 10 रन स्कोर बोर्ड पर. नाजुक अवस्था इस मैच की शुरुआत में बेबी स्पोर्ट्स इताडे की. ना आता असं वाटतच नाही की या अगोदरच्या सामन्यामध्ये इताडे संघानं 80च्या वर धावा गेल्या होत्या, याच संघाने केल्या होत्या. आता असं वाटत नाहीये ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग राहिली आहे. मात्र त्याहून चांगली क्वालिटी बॉलिंग राहिली आहे, हे विसरून चालणार नाही. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 10ला 4 गडी बाद. और देखिए कितनी डिसिप्लिन गेंदबाजी. अभी तक 2.5 ओवर्स का खेल समाप्त हुआ है, एक भी अतिरिक्त गेंद नहीं की है अजय कदम और प्रतीक वाकड़े ने. हाथ खोलने के लिए मौके नहीं दिए हैं बल्लेबाजों को. सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी की है, उसका पूरा फायदा मिलता हुआ ओम 11 किरवली को. सुपर बॉलिंग या वेळेला अजयला ही दुसरी सफलता, आय थिंक यस पहिली सफलता मिळाली, कारण जो पहिला खेळाडू बाद झाला होता तो धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता राजकुमार असेल, एक अनुभवी क्रिकेटर. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली साथ दिली होती विजय केनेला, चांगला अँकर रोल त्यानं प्ले केला होता. मात्र यावेळेला पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये सापडलाय. भगवान शेठ पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे आणि कवचला एक चांगला फटका येतोय. डीपमध्ये एक कवचचा फिल्डर बॉलवरती आला. वेलकम बेबी स्पोर्ट इताडे संघाचे संघ मालक भगवान शेठ पाटील एक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत आणि या विभागामधील एक दानशूर व्यक्तिमत्व. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 3 षटकांच्या अखेरीस 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये असेल, ड्रिंक्स इंटरवल. आता येथून स्ट्रॅटेजी आखावी लागेल की येथून पुढे येणाऱ्या 3 षटकांमध्ये की टार्गेट किती मोठं सेट करावं. मला वाटतं शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्यात. येस, 3 धावा एकंदरीत तिथे मिळाल्या 3 षटकांच्या अखेरीस आणि 12 धावा धावफलकावरती लागल्यात. मुझे लगता है कि सलामी बल्लेबाज जो टारगेट लेकर आए थे उसको अब रिवाइज करना होगा यहाँ से बल्लेबाजों को. शायद प्रारंभिक बल्लेबाज ये सोचकर आए थे कि फिर से 70 के ऊपर का स्कोर हम खड़ा करेंगे, लेकिन अब यहाँ से वहाँ तक पहुँचना तो लगभग नामुमकिन ही लग रहा है. मुझे लगता है कि कम से कम यहाँ से बचे हुए 3 ओवर्स में यदि 35-40 रन और जोड़ते, यानी कि 50 के ऊपर स्कोर को लेकर जाते हैं, तो वो भी एक फाइटिंग टोटल रहेगा. और कल रात हमने देखा है कि 50 के ऊपर का स्कोर आसानी से चेज नहीं हो रहा था. प्रतीक वाकड़े का स्पेल कमाल का रहा है. 1 ओवर में 5 रन देकर 2 सफलताएं. अजय कदम अपना कोटा पूरा कर चुके हैं. 2 ओवर में सिर्फ 7 रन खर्च किए, 1 सफलता उनके खाते में. यानी कि फ्रंटलाइन गेंदबाजों पर जो जिम्मेदारी सौंपी गई थी उसको पूरी तरह से अंजाम देते हुए दोनों भी गेंदबाज. प्रतीक का 1 ओवर बाकी है, देखना है क्या उनको कंटिन्यू रखा जाता है या फिर गेंदबाजी में परिवर्तन किया जाता है ओम 11 किरवली की ओर से.
बीबी स्पोर्ट्स इताड़े टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है इस मैच में। माननीय श्री भगवान पाटिल साहब की ये टीम है और भगवान पाटिल साहब का शुभ आगमन अभी अभी मंच पर हुआ है। उनका एक बार फिर से हार्दिक स्वागत है ALPL सीजन 1 में। 3 ओवर्स का खेल समाप्त हुआ है, यानी कि ड्रिंक्स ब्रेक मैदान में। भगवान पाटिल साहब ये सामने लोनार परिसर के एक दानशूर राजा है। अधिकांश टूर्नामेंट में उनकी स्पॉन्सरशिप रहती है। स्पेशल एग्जीक्यूटिव ऑफिसर भी है इताड़े के। लेकिन इस समय बीबी स्पोर्ट्स इताड़े टीम की स्थिति काफी नाजुक है। 12 पर 4 राजकुमार पाटिल और मयूर की जोड़ी अब क्रीज पर। 2 पर बैटिंग करते हुए राजकुमार सीनियर खिलाड़ी है और वो सीनियरिटी उनको दिखानी होगी। अब एक मंझे हुए खिलाड़ी माने जाते हैं राजकुमार, उस तरह से खेलना भी होगा और ना सिर्फ उनको खेलना है यहाँ से, बल्कि उनके जो पार्टनर है, एक युवा खिलाड़ी है, उनको भी खिलाना होगा। एक पार्टनरशिप को लेकर जाना होगा आगे। हो, म्हणजेच एक जबाबदारीनं खेळ पुढे न्यावा लागेल. जसा की एखाद्या कुटुंबामध्ये वडीलधारा व्यक्ती असो, जबाबदार पर्सन असो, त्या पद्धतीने आता यावेळेला राजकुमारची जबाबदारी वाढली आहे. या डावामध्ये आता डाव पुढे नेण्यासाठी त्याला इथून मी म्हणेल रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल आणि त्याच्या बरोबरीने त्याचंच खेळणं नाही तर त्याच्या साथीदारांना कसं खेळायचं आहे याही वेळोवेळी इन्स्ट्रक्शन्स देणं गरजेचे असतील. तो गेंदबाजी में कोई परिवर्तन नहीं किया गया है। प्रतीक वाकड़े आक्रमण जारी रखते हुए नॉर्थ एंड से। सामने है मयूर। बढ़िया गेंद थी लेकिन उतना ही खूबसूरत ड्राइव पैरों के सामने से खेला है। काउ कॉर्नर की दिशा में बढ़िया फील्डिंग, उस दिशा में एक ही रन मिलेगा। अच्छा क्रिकेट, अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक, अच्छी फील्डिंग भी देखने को मिली। गुड क्रिकेट ऑल अराउंड। आता थोडासा वेळ घेतला जाईल फलंदाजांकडनं, मात्र मी म्हणेल इथून वेळ नाहीये तेवढा. जो विचार सुरू आहे मैदानामध्ये की आता थोडासा गेम स्लो व्हावा, हा विचार सुरुवातीला होणं गरजेचं होता. इथून आपण पाहतोय की आता 4 खेळाडू बाद झालेत, मिडल ऑर्डरचे बॅटर मैदानामध्ये आहेत. त्याच्यामुळे तर तो त्यांचा स्वाभाविक खेळ आहे, तोच खेळणं गरजेचं आहे. मी म्हणेल स्वभाव व्यतिरिक्त खेळण्याचा प्रयत्न केला तर दबाव आणखी वाढू शकतो. और देखिए बल्लेबाजों ने गलतियां की है। विजय किने का वो स्विच हिट, उसकी कितनी ज़रूरत थी, ये भी एक सवाल उभरता है। स्विच हिट खेलने के चक्कर में वो पगबादा आउट हुए। विक्की मोगरे अच्छे टच में लग रहे थे, मिडल कर रहे थे, लेकिन वो रन आउट हुए। ओवर थ्रो का फ़ायदा उठाने का प्रयास किया था उन्होंने, दूसरे रन के चक्कर में रन आउट हुए। इस बार गेंद हवा में है, फील्डर थोड़े पीछे है। पहले बाउंस पर फील्ड करते हुए डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में 1 रन मिलेगा राजकुमार को। ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे। मुझे लगता है कि वो और थोड़ा सामने खेलना चाह रहे थे लॉन्ग ऑफ की दिशा में, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे। खरं तर ज्या वेळेला प्रतीक वाकडे गोलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा प्लेयर प्रोफाईलमध्ये त्याचं प्लेइंग रोलमध्ये अगदीच लेफ्ट आर्म स्पिनर, लेफ्ट आर्मर नाव येतो, मात्र यावेळेला असं वाटतच नाही की तो लेफ्ट आर्म स्पिन टाकतोय. गति है उनके पास, मिश्रण करते हैं इस बार कमजोर गेंद, लेकिन उसका भी पूरा फायदा नहीं उठा पाए। बढ़िया फील्डिंग लॉन्ग लेग की जानिब, राहुल वहां पर मौजूद थे। राहुल को मौका मिला है। प्रशांत बजागे भी टीम में शामिल है इस मैच में। कुछ बदलाव किए गए हैं ओम 11 किरवली द्वारा। मला अजून आठवतं की या सीझनमध्ये वडूनगरच्या ट्रॉफीमध्ये काय कमालीचा स्पेल टाकला होता प्रतीक वाकडेनं. आताही तो स्पेल डोळ्यासमोरच येतो. वेगवान चेंडू अगदी दांडी उडवत गेला होता. 5 फलंदाजांना त्यानं बाद केलं होतं त्या स्पर्धेमध्ये. जहां स्टंप्स पर अटैक करते हैं, इसलिए एक बैट्समैन को लेग बिफोर के रूप में भी आउट किया है उन्होंने। इस बार फुलर लेन, तेज गेंद थी, अच्छा ड्राइव, अच्छे कंट्रोल के साथ खेले हैं, लेकिन सीधे फील्डर के पास डीप एक्स्ट्रा कवर पर राजकुमार का थोड़ा सा आत्मविश्वास बढ़ेगा मुझे लगता है इस स्ट्रोक के बाद, क्योंकि बल्ले के बीचों बीच लेकर अब की बार खेले थे। एक और सिंगल, स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 4 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल प्रगति पर है। आप देख रहे हैं इस समय ALPL सीजन 1, आज की तीसरी रात है टूर्नामेंट की, ग्रुप सी के मैचेस, और ये जो मैच चल रहा है ये आज का तीसरा मुकाबला है। दोनों टीमों ने एक एक मैच इससे पहले जीता है और अब इस मैच में जीतने वाली टीम सीधे क्वार्टर फाइनल के लिए क्वालिफाई कर जाएगी। अब की बार हवाई फायर, ये अच्छा शॉट है, ये जाएगी मैदान के बाहर, सिक्सर। व्हाट अ शॉट. खडे भिरकावून दिले. आई एकविरा ढाबा नागेश पाटील यांच्या फ्लेक्स ला बरोबर सलामी देणारा हा षटकार होता. मयूर तरेच्या बॅटमधून अगदी स्लॉट मध्ये घेतला बॉलला, अगेन्स्ट टर्न खेळला षटकार. कमाल का हिट, अंडर प्रेशर, बहुत ही अच्छा स्ट्रोक मयूर के बैट से। बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल, टाइमिंग गजब की देखने को मिली।
दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. आमने लोणार प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय राजेश पाटील साहेब उर्फ राजू पाटील सुप्रसिद्ध उद्योगपती मी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. ALPL सीझन 1 बापगावचे मशहूर उद्योगपती त्यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत. भगवान शेठ पाटील यांच्या सोबतीला राजू पाटील साहेबांना आणि त्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. गोल्ड मैन म्हणून त्यांची ओळख आहे. जहाँ एक और बड़ी मौजूदगी, एक तो भगवान पाटिल साहब भी मौजूद है, अभी अभी उनका भी आगमन हुआ है और अब राजू पाटिल साहब भी मंच पर पहुंच चुके हैं. बापगांव के मशहूर उद्योगपति. मेहमानों का हार्दिक स्वागत है ALPL सीजन 1 में. अनंता केने उनके साथ ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर कुछ चर्चा करते हुए इस समय. बड़ा हिट आया है मयूर के बैट से और इस तरह के स्ट्रोक्स की जरूरत भी है. मेहमानों के स्वागत में यहाँ पर आतिशबाजियाँ होती हुई और अब बल्लेबाज भी आतिशबाजियाँ करने के लिए तैयार है. एक सिक्सर झड़ चुके हैं मयूर. थोड़ा सा दबाव जरूर अब प्रतीक वाकड़े पर रहेगा. स्कोर 22 रन 4 विकेटों के नुकसान पर BB स्पोर्ट्स इताडे. आतषबाजी करावीच लागेल कारण आता संघ अडचणीमध्ये सापडला. चौथं षटक सुरू आहे आणि प्रतीक वाकडेवर आक्रमण केलं मयूर तरेनं. लाजवाब षटकार होता मात्र त्याच्यानंतर पलटवार पूर्णपणे फॉलो केलं. बघितलं की बॅटर थोडीशी जागा बनवतोय. पूर्णपणे फॉलो करणारा बॉल होता प्रतीक वाकडेचा आणि याचबरोबर 4 षटक संपलेत. प्रतीकने आपल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या. 15 धावा 2 षटकांचा स्पेल त्यांना हाताळला आणि 2 महत्त्वाचे खेळाडू त्याने बाद केले. एकूण 4 षटकांच्या अखेरीस 22 ला 4 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत BB स्पोर्ट इताडे संघाची. अगला मैच जो कि नॉकआउट मुकाबला रहेगा, बहुत बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा. MD स्पोर्ट्स आमनेपाड़ा बनाम जय सावरीदेव किरवली नानकर. दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के आना है. जैसे ही 6 ओवर्स समाप्त हो जाएंगे टॉस किया जाएगा. टॉस बॉक्स में करो या मरो का मुकाबला MD स्पोर्ट्स आमनेपाड़ा और जय सावरीदेव किरवली नानकर के लिए. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने ओव्हर रेट तुम्ही मेंटेन केलेला आहे, ठेवलेला आहे. त्याच्यामुळे वारंवार आम्ही एकच सूचना तुम्हाला देणार नाही आहोत. मी पहिल्या रात्रीपासूनच आपण अजय सर उल्लेख केला होता की तुम्हाला जेव्हा जेव्हा छोटे मोठे प्लॅटफॉर्म मिळतात, आता तर तुम्हाला फार मोठं प्लॅटफॉर्म मिळालं आहे. म्हणजे इथून बाहेर निघण्याची संधी असेल प्रत्येकी खेळाडूला. प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आले. तब्बल 25 ते 30 गावातील खेळाडू एकत्रित होऊन आज खेळतात. कधी एकमेकांच्या विरोधात खेळणारे आज एकत्रित येऊन खेळतात. मात्र महत्त्वाचं काय, तुमच्या खेळाच्या बरोबरीने डिसिप्लिन, शिस्त तुमच्या अंगी असणं फार गरजेचे असेल. आणि डिसिप्लिननं ज्यावेळेला डिसेंट खेळ तुम्ही कराल तेव्हा पुढे जाण्याचे चान्सेस तुमच्या वाढतील. जी हाँ, और डिसिप्लिन खिलाड़ी दर्शकों की नज़रों में भी आ जाते हैं. जो टीम ओनर्स होते हैं, बाहर से जो लोग देख रहे हैं वो भी उनको पसंद करने लगते हैं. तो डिसिप्लिन तो बहुत ही महत्वपूर्ण है. अच्छा खेल आपको करना ही है पेश, लेकिन उसके साथ डिसिप्लिन का होना भी ज़रूरी. और मुझे लगता है कि काफ़ी टैलेंट है आमने लोनार क्रिकेट में. इस परिसर में एक से बढ़कर एक खिलाड़ी हमें नज़र आ रहे हैं. नेवर लेकर गेंदबाज अक्षय चिप किया है. सामने फील्डर मौजूद है लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई मिड ऑफ पर. और एक तेज सिंगल लेते हुए वहाँ पर राजकुमार पाटिल. गति नहीं थी ज़्यादा इस गेंद में, थोड़ा सा जल्दी खेल बैठे थे ऐसे लगा बैट्समैन. अजूनही पाहतोय आपण की राजकुमार ज्या पद्धतीने खेळतोय, सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता खेळाडू कक्षामधून आवाज होतोय की आता इथून आक्रमणाची गरज आहे कारण शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. आता 11 बॉल शिल्लक आहेत. माजी सरपंच बापगाव देवरुंग राजू पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत सध्या ऑन स्क्रीन. या स्पर्धेचा आनंद घेताना स्कोर 23 आकड्यावरती 23 रन्स. गोलंदाज अक्षय वाकडे या अगोदरच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला होता, मात्र पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला कॅप्टननं. और उस मैच में काफ़ी रन्स थे उनके पास डिफेंड करने के लिए. इस मैच में टीम पहले फील्डिंग कर रही है. हवा में है गेंद, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे. दर्शनीय कैच, बहुत ही शानदार रनिंग कैच. वहां पर विकेट गिरता हुआ 5वां. प्रतीक वाकड़े गेंद के नीचे पहुंचे और इस खिलाड़ी को तो आप गेम से बाहर रख ही नहीं सकते हो. अगदी बरोबर, जिथे जाल तिथे प्रतीकच दिसतोय. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग, बॉलिंग, यावेळेला बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये कमाल करतोय. मयूर तरे या ठिकाणी बाद झाल्या. खोलव्या टप्प्याचा बॉल होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेला प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाही आणि प्रतीकने काय छेल पकडली. रनिंग कॅच लॉंग ऑफला आणि हा सेलिब्रेशन. चर्चा भरपूर होत्या. या खेळाडूला किंमत मिळणं गरजेची होती. ऑक्शनमध्ये ती मिळाली नाही.
मात्र इथे त्यांना दाखवलंय येणाऱ्या पर्वासाठी. जी हाँ, उनकी कीमत बहुत बड़ी है. उनकी कीमत का अंदाज़ा नहीं था बहुत सी टीमों को बहुत सी टीम ओनर्स को, लेकिन साई बजागे ने सही पिक किया और कमाल करते हुए ALPL सीजन 1 में प्रतीक वाकड़े, मैन फ्रॉम सौदरपाड़ा, पहले मैच में 40 रनों की पारी खेली, एक विकेट भी चटकाया था. इस मैच में गजब का स्पेल उनका रहा है, 2 ओवर में 15 रन देकर 2 विकेट्स, और अब ये शानदार कैच उन्होंने लपका है. एक बार फिर से आप देख सकते हो राजू पाटिल साहब और भगवान पाटिल साहब को आपस में कुछ चर्चाएं करते हुए. अनंत अकेने वहां पर मौजूद है और साथ में लखन पाटिल. एक और अच्छी गेंद, फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर, बीट किया नए बैटर विक्की भंडारी को. अच्छे स्ट्रोक प्लेयर है विक्की भंडारी, सौदरपाड़ा के लिए काफी अच्छी पारियां खेल चुके हैं. हो नक्कीच चांगला खेळलाय. टॉप ऑफ द ऑर्डरला नेहमीच तो विकी बॅटिंग करताना दिसल्या सौदरपाडा संघासाठी. मात्र यावेळेला मिडल ऑर्डरला फलंदाजी करण्यासाठी आलाय. अक्षयचा चांगला चेंडू आणि चर्चा आपण करत होतो की किमतीची आपण जर विचार केला तर किंमत योगेश पेनकरलाही मिळाली नव्हती ISPL मध्ये. अवघ्या 3 लाखामध्ये तो गेला होता, मात्र पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक झळकावून पूर्ण ISPL त्यानं गाजवली होती. ओ फुल टॉस, लेकिन ओवर वेस्ट है, नो बॉल करार किया है अंपायर ने. क्या ये बीमर घोषित किया है या फिर ओवर स्टेपिंग मेरे ख्याल से. हालांकि फुल टॉस भी थी और वहां पर भी थोड़ा सा डाउट था, लेकिन ओवर स्टेपिंग हुई है अंपायर बताते हुए. चलिए, नो बॉल तो नो बॉल है और हर नो बॉल पर आजकल फ्री हिट मिलता है लिमिटेड ओवर्स के क्रिकेट में. देखिए बल्ले के काफ़ी ऊपर भी लगी थी, कैच लपका गया था, लेकिन नो बॉल है, बैट्समैन आउट होने वाले नहीं है. 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर, 25 रन, 5 खिलाड़ी आउट. अगली गेंद है फ्री हिट. हो, प्रत्येकी बॉलवर आता फ्री हिट मिळतो. आपण बघितले नो बॉल एक मोठी चुकी असते गोलंदाजाकडनं, त्याच्यावरती काही घडू शकते. एक बॉल एक्स्ट्रा खेळण्याची संधी मिळते, एक धावी अनलिगल जोडली जाते स्कोरबोर्डवरती. फ्री हिटचा बॉल आता सामना करेल राजकुमार. सध्या जवळपास 100च्या स्ट्राईक रेटनं त्यानं बॅटिंग केली आहे, मात्र तो स्ट्राईक रेट आता वाढवावा लागेल त्याला. अभी तक रिस्क उठाया नहीं है राजकुमार ने, क्योंकि विकेटें शुरुआत में लगातार गिरती चली गई है. जब बल्लेबाजी के लिए क्रीज पर आए तो टीम की स्थिति काफ़ी नाजुक थी, तो कहीं ना कहीं ज़्यादा ग्राउंडेड शॉट्स उन्होंने खेले हैं, लेकिन अब हवाई फायर कर सकते हैं क्योंकि फ्री हिट गेंद है. ओ बढ़िया गेंद, इस बार लेंथ को थोड़ा सा खींचा था, अच्छा उछाल प्राप्त करते हुए बीट किया बैट्समैन को. फ्री हिट गेंद का बिल्कुल भी फायदा नहीं उठा पाए राजकुमार. आणि थोडीशी बोटं फिरवली होती. आपण पाहतोय कमी गतीने बॉल टाकला, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला, जो डाव्या त्याच्या बॅटरसाठी लेग कटर आपण म्हणू शकतो. अक्षयकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनचा तो फायदा इथे नक्कीच आपल्या संघाला मिळून देतोय. चांगला पलटवार केलाय. धावसंख्या 25 आहे. लो स्कोरिंगचा सामना बघायला मिळतोय आज सध्या तरी. बीबी स्पोर्ट इताडे अडचणीमध्ये. इस बार बल्ले पर गेंद लगी ज़रूर है, लेकिन बैट के काफ़ी अंदर लगी है. डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है, थोड़ा सा फील्डर से दूर ये गेंद चली गई थी, उसका फ़ायदा मिलता हुआ राजकुमार को. 2 रन पूरे. यहाँ से अब 50 तक पहुँचना भी काफ़ी मुश्किल लग रहा है. 5वां ओवर चल रहा है और अब केवल 7 गेंदें पारी में शेष है. रन संख्या 27. 7 गेंदों पर 2 बड़े हिट्स आते हैं तो ज़रूर 45 के आसपास पहुंचा जा सकता है. हो, 2 मोठे फटके शोधावेच लागतील यावेळेला. अक्षय वाकडेनं कमाल केले बघा. अंतिम षटकामध्ये 5व्या ओव्हरमध्ये सेकंड लास्ट ओव्हर जी फार कठीण असते एखाद्या गोलंदाजासाठी, आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूत 5 धावा त्याने खर्च केलेत. गति में अच्छा मिश्रण करते हुए नजर आए हैं अक्षय. इस बार लो फुल टॉस उठा के खेल दिया है डीप मिड विकेट की जानिब. गैप ढूंढा है, लेकिन बढ़िया फील्डिंग. महेंद्र है मेरे ख्याल से वहां पर. रनआउट का मौका. ओहो, विकेट कीपर का निशाना चूकता हुआ और बाल बाल बच गए राजकुमार. आखिरकार 2 रन पूरे और इसके साथ ही 5वें ओवर का खेल भी पूरा होता हुआ. स्कोर केवल 29 रन, 5 विकेटों के नुकसान पर. टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए बीबी स्पोर्ट्स इताडे. सध्या तुम्ही पाहतायत VIP डाईजवर राजू पाटील जे माजी सरपंच आहेत बाबगाव देवरुंग ग्रामपंचायतीचे, आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान तयार करण्यासाठी ह्या स्पर्धेला विशेष म्हणजे भरपूर मोठं योगदान त्यांचं लाभलं. JCBची व्यवस्था आम्हाला त्यांनी करून दिली नक्कीच, आणि खेळपट्टी ही तयार करण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. आणि आल्यानंतर आपण अजय सर नक्की पाहिलं की मैदानाची दिशा दशा बदलवून टाकली या स्पर्धेसाठी. बऱ्याचशा स्पर्धा होत असतात, मात्र ह्या स्पर्धेसाठी विशेषतः हे मैदान खूप चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. जी हाँ, ऑर्गेनाइजिंग कमेटी के सामने बहुत चैलेंजेस थे,
लेकिन राजू पाटिल साहब जैसे जो लोग हैं, जो कि दानशूर लोग हैं इस परिसर के, वो आगे आए हैं और उनके चलते ही कहा जा सकता है कि एक बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन हमें देखने को मिल रहा है। तो राजू पाटिल साहब को हम ज़रूर थैंक्स कहना चाहेंगे। भगवान पाटिल साहब कभी भी पीछे नहीं रहते हैं। उनकी टीम इस समय बल्लेबाजी कर रही है। बीबी स्पोर्ट्स इताड़े एक मुकाबला जीता है, लेकिन इस मैच में ज़रूर थोड़ी सी बैकफुट पर नज़र आ रही है। होम 11 किरवली टीम के गेंदबाज थोड़े हावी रहे हैं पहले 5 ओव्हर्स में, लेकिन खेल है क्रिकेट का, इसमें पासा पलटते ज़्यादा देर लगती नाही आहे। हो, कधी आपण पाहिलं की पराभवाच्या खाईमध्ये असलेला संघ कधी विजयाच्या उंबरठ्यावरती येतोय हे सांगणे कठीण असतं. विशाल गोलंदाजी करण्यासाठी विशाल मुकणे सज्ज होतोय. लेफ्ट आर्मर खूप चांगला फॉर्म आहे या खेळाडूचा. हो नक्की. आणि भगवान पाटील साहेबांचा संघ तुम्ही बॅटिंग करताना पाहतायत आणि तेवढ्यातच नाही थांबले तर त्यांनी प्रत्येकी कॅप्टनला एक एक टी शर्ट देखील दिलेले आहे भगवान पाटील साहेबांच्या वतीनं. यावेळेला भिरकावून दिल्या बॉलला स्क्वेअर लेगला विकी भंडारीच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. और साथ में इस टूर्नामेंट में भगवान पाटिल साहब की ओर से सम्मान चिन्ह भी स्पॉन्सर किए गए हैं। बढ़िया बैट का स्विंग, बल्ले के बीचों बीच लेकर तारामंडल में भेज दिया, स्क्वायर लेग के ऊपर से मैदान के बाहर। सख्त ज़रूरत थी इस बड़े हिट की बीबी स्पोर्ट्स इताड़े टीम को। विक्की भंडारी के बल्ले से यह सिक्सर निकलता हुआ, स्कोर उछलता हुआ 35 रन 5 विकेटों के नुकसान पर। अभी भी 5 गेंदें पारी में शेष है और इसी तरह से कुछ और बड़े हिट्स आते हैं तो ज़रूर एक फाइटिंग टोटल तक टीम पहुंच सकती है। और बॉलिंग आक्रमण काफ़ी अच्छा है, पिछले मैच में देखने को मिला था कितनी धारदार गेंदबाजी की थी उनके गेंदबाजों ने। हो नक्कीच. 33 वर थांबवलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. म्हणजे आता 33 पेक्षा 2 जास्त झालेत. त्याच्यामुळे आता इथे लढण्याची हिंमत वाढेल बेबी स्पोर्ट इताडे संघासाठी. मात्र आणखी काही चेंडू शिल्लक आहेत. विशाल मुकणे गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधात आक्रमण झालं विकी भंडारीचं. फॉर एंडकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सामना करेल विकी. तो यावेळेला वेगवान चेंडू होता. अगोदरच बॅट फिरली. अर्ली खेळण्याचा प्रयत्न केला बॉल येण्याच्या अगोदर. निर्धाव चेंडू कमबॅक. चांगलं गोलंदाज विशाल मुकनेचं. लेंथ में हल्की सी कटौती की थी इस दफ़ा, मेक श्योर किया कि गेंद स्लॉट में ना जाए बैट्समैन के, और स्वाभाविक कोन बनाती हुई गेंद बाहर भी निकली थी। पिछले मैच में काफ़ी सफल साबित हुए थे, 3 विकेटें चटकाई थी 1 ओवर में विशाल मुकने ने। इस बार बल्ले के थोड़े अंदर लगी है लेकिन डीप में खेलने में कामयाब महेंद्र गेंद पर झपटते हुए। बढ़िया फील्डिंग की है पूरे मैच में महेंद्र ने। इससे पहले वाले मैच में भी बहुत अच्छा योगदान उनका आउटफील्ड में रहा था। 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा है विकी को। स्ट्राइक अब राजकुमार के पास 3 गेंदें पारी में शेष है। रन संख्या 36 5 विकेटों के नुकसान पर। आता राजकुमारला मी म्हणेल फायदा होऊ शकतो कारण लेफ्ट आर्मर गोलंदाजी करतोय आणि तो डाव्या त्याचा बॅटर आहे. त्याच्यासाठी स्वाभाविक अँगल बनू शकतो यावेळेला गोलंदाजाचा आणि त्याचा फायदा तो उचलणार का यावेळेला, कारण त्याचं स्ट्रगल आपल्याला भरपूर पाहायला मिळालं. आतापर्यंत ज्या धावा त्याच्याकडनं अपेक्षित होत्या त्या धावा जोडता त्याला आल्या नाहीयेत. चलिए अगले मैच के टॉस के लिए उपस्थित रहना है एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के कैप्टन और जय सावरीदेव किरवली नानकर के कैप्टन। विशाल पुन्हा एकदा राऊंड विकेट. तो यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता, बरोबर मिडल करता आलं नव्हतं. इथेही मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 37 धावा 37 रन्स. कहीं ना कहीं विशाल ने भी भाप लिया था कि राजकुमार ऑन साइड में बड़ा हिट खेलने का प्रयास कर सकते हैं, इसलिए एंगल चेंज किया था और कोन बनाते हुए बाहर की तरफ लेकर चले गए थे गेंद को। बल्लेबाज से दूर रखा उन्होंने। कठीण असं खरं तर अंतिम ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणं. मात्र यावेळेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला विशालनं चांगलं कार्य केलंय संघासाठी. 1 षटकार आला त्याच्या विरोधात. विकी चांगला खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कीपर कडनं झाली मिस्टेक. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे काय घडले बघा. आता धाव मिळणार का, आणि नियतीला अखेर मान्य होतं की विकीचं बाद होणं आणि बॉल अखेर स्टंपला धडकला जाऊन. थोड़ा सा नाटकीय क्रिकेट कहा जा सकता है। गेंदबाज की गेंद हाथ में आई नहीं थी, लेकिन उनके गेंद हाथों से छिटकने के बाद आखिरकार स्टंप्स पर जाकर टकराई। ये देखिए पहले तो ऑफ स्टंप के काफ़ी बाहर जाकर खेलने का प्रयास किया था, थोड़ी नीचे रहती हुई गेंद थी, विकेट कीपर से रुकी नहीं थी। बहुत ज़्यादा जद्दोजहद की विकेट कीपर ने, फील्डर आए गेंद पर, उन्होंने थ्रो किया और वैसे तो काफ़ी आसानी से बैट्समैन को रन आउट कर सकते थे गेंदबाज, लेकिन किस्मत के सहारे आखिरकार ये विकेट मिला है होम 11 किरवली को। विक्की भंडारी एक छक्का जड़ा उन्होंने, कुल मिलाकर 12 रनों का योगदान देने के बाद पेविलियन में लौटे हैं। टीम का स्कोर बल्कि 8 रन बनाए विक्की भंडारी ने।
थोडासा करेक्शन. राऊंड द विकेट. नो, यावेळेला आक्रमण, हुक केलं बॉल, हा ट्रॅकर भिरकावून दिला बॉल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती अखेर राजकुमारनं हल्ला चढवला, सिक्सर प्राप्त केला आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 43 आकड्यावर. 44 लक्ष आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम ओम 11 किरवलीला. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. लुझर वर्सेस लुझर पहिल्या मॅच मध्ये आणि दुसऱ्या मॅच मध्ये जे संघ पराभूत झाले होते तेच दोन संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला एमडी स्पोर्ट आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला जय सावरीदेव किरवली नांदखेड. चला, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि आता त्या ठिकाणी टॉस केला जाईल. तर पहिल्या डावाचा आपण विचार केला तर बॅटिंग कार्ड मध्ये पाहतोय की राजकुमार शेवटपर्यंत खेळला आणि शेवटच्या बॉलवर अखेर षटकार आला. धावसंख्या 40च्या पार झाली, 40ची पार अखेर झाली बीबी स्पोर्ट इताड्याची. 43 धावा बनवल्या आणि 44 लक्ष आता सेट करण्यात आल्या. तर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आता तुमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच आमचे सहकारी समालोचक अजय गरज सर असतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच समीर ठाकरे. मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय राजू पाटील साहेब आणि सन्माननीय भगवान पाटील साहेब दोन्ही मान्यवरांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ उपस्थितीत या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक पार पाडली जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा सामना आहे, डू ऑर डाय मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल त्या संघाचं आव्हान जिवंत राहील आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल ALPL सीझन 1 मध्ये. पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. सामना असेल जय सावरीदेव किरवली नानकर विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपाडा. टॉस कॉइन एका बाजूला ALPL 2024 आमने लोणार प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला आयोजक रोशन शिंगोळे येथे कॉल देणार आहेत, जे कर्णधार आहेत MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचे. आयोजक असा कॉल आहे आणि आयोजकच आलेला आहे. तर टॉस या ठिकाणी MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाने जिंकलाय आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देत आहोत संकेत दळवी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे हरिकेन एनर्जी ड्रिंक फॉर एक्स्ट्रा एनर्जी. दोन्ही पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच राजू पाटील साहेब आणि भगवान पाटील साहेब. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचाची शोभा वाढवावी. रोशन, हा सामना किती महत्त्वाचा वाटतोय, टॉस किती महत्त्वाचा वाटतोय आणि आता टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? टॉस तर महत्त्वाचा होता, आम्ही फिल्डिंग करणार. अतिशय महत्त्वाची मॅच आहे खरं तर, कारण डू ऑर डाय मस्ट विन गेम आहे. तर प्रतिस्पर्धी जो संघ आता समोर आलेला आहे त्यांच्याविषयी काय वाटतं आणि काय वाटतं पहिल्या मॅचमध्ये कुठे चुका झाल्या होत्या ज्याच्यामुळे पराभव पत्करावा लागला होता? पहिल्या मॅचमध्ये फिल्डिंग लूज झाली, गोलंदाजी लूज होती, त्यामुळे जास्त रन झाले आणि फलंदाजीमध्ये मीच कमी पडलो. पण इतर खेळाडूंकडून देखील भरपूर अपेक्षा तुम्हाला असणारच आहेत. स्वतःचा गेम देखील आता सुधारावा लागणार आहे. तर संघामध्ये काही चेंजेस वगैरे पाहायला मिळतील का? चेंजेस नाही आहे, तोच आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, आपण तयारी करू शकता. योगेश, खरं तर तुमच्या टीमकडे आम्ही पाहिलं तर खूप मजबूत टीम आपली पाहायला मिळते, पण जसा संघ आहे तशी कामगिरी झालेली नाही आहे, काय बोलाल? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आमचा कॉम्बिनेशनच बसला नाही व्यवस्थित, असा विषय. पहिलीच मॅच होती, पण आता आम्ही नक्की कमबॅक करू. प्रथम बॅटिंग करायची आहे, 6 षटकांची ही देखील लढत असणार आहे. साधारणतः अंडर फ्लडलाईट्स येथील कंडिशन्स पाहता काय वाटतं, किती चांगला स्कोर ठरेल? मला तरी वाटते 60 स्कोर बरोबर होईल. आमच्या बॉलिंगच्या जशी बॉलिंग आहे आमची त्याच्या हिशोबाने 60 स्कोर बरोबर टप म्हणजे फायटिंग टोटल होईल. संघामध्ये काही चेंजेस असतील का किंवा टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंगमध्ये आम्हाला काही चेंजेस पाहायला मिळतील का? चेंजेस नाही, पण असा उतरण्याचा क्रम फक्त बदलेल असा विषय. येस, थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर नाणेफेक येथे संपन्न झालेले आहे. नॉकआउट सामना असणार आहे मित्रांनो. टॉस येथे जिंकलेला आहे तो म्हणजेच रोशन शिंगोळे यांनी, जे कॅप्टन आहेत MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचे, आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच जय सावरीदेव किरवली नानकर संघ प्रथम बॅटिंग करताना दिसेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये. मात्र हा सामना 25 ते 30 मिनिटांनंतर आपल्या समोर असेल, परंतु सध्या आपण जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. समीर ठाकरे इज देअर. कॉमेंट्री बॉक्सकडे आपण वळणारच आहोत, परंतु तत्पूर्वी काही सन्मान या व्यासपीठावर आता पार पाडले जातील. मी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी राजू पाटील साहेबांना इन्व्हाइट करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आमने लोणार प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी खेळपट्टी बनवण्यासाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे, या मैदानाच्या
खरं तर निर्मितीसाठीच म्हणावं लागेल महत्त्वाचं योगदान ज्यांचं आम्हाला लाभलेलं आहे ते सन्माननीय राजू पाटील साहेब बापगावचे प्रसिद्ध उद्योगपती, गोल्ड मॅन आपल्या व्यासपीठावर आहे. बीबी स्पोर्ट्स इताडे संघाचा डाव संपलेला आहे. त्यांनी 43 धावा फलकावर लावल्यात आणि 44 धावांचा पाठलाग आता करायचा आहे ओम 11 किरवली संघाला. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. समीर ठाकरे इज देअर. धन्यवाद अजय गरज सर. या ठिकाणी टार्गेट 44 धावसंख्येचं आता पार करावं लागेल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा योगी पाटील सर आता जोडले जातात माझ्या संवेद कॉम्बॉक्समध्ये. 44 लक्ष्य पार करण्यासाठी सलामी वीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत आणि पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर देखील झालेला आहे मयूर तरेचा. रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत तो पहिला बॉल ज्या पद्धतीने मयूर तरेनं हाताळला. सध्या आपण पाहतो या ठिकाणी राजू पाटील साहेब या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना साहेब आपण आलात, आमचा आनंद आपण वाढवला त्याबद्दल आपलं मी पुनश्च एकदा शतश आभार व्यक्त करतोय. 44 धावा बनवायच्या आहेत योगी. या ठिकाणी तेवढा प्रॉमिसिंग टार्गेट सेट करता आला नाहीये. काय सांगशील ज्या पद्धतीने गोलंदाजी राहील पहिल्या सत्रामध्ये? हो नक्कीच 44 धावा आहेत परंतु या धावसंख्येवरती सुद्धा मात्र फाईट बॅक केला जाऊ शकतोय कारण अंडर फ्लड लाईट आपण या ठिकाणी केलता आणि जर तुमच्याकडून जर चांगली गोलंदाजी झाली आणि तसे मयूर तरे चांगल्या टचमध्ये आहे कारण तुम्ही त्यांचा पहिला सामन्यामध्ये नक्कीच स्पेल पाहिला असेल आणि जर तुम्ही जर सातत्याने विकेट्स प्राप्त करत राहिले किंवा अधूनमधून जर निर्धाव चेंडूच्या हाताने जर करत राहिले तर मात्र या ठिकाणी चांगला सामना पाहायला मिळू शकेल. इथे मात्र पास स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. सलगचा हा दुसरा इथे मात्र निर्धाव चेंडू पाहतोय आणि या ठिकाणी पहा एक नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवले होते जी तुम्हाला मॅन ऑफ द मॅच म्हणून आम्ही कॅप देत आहोत. ते कॅप तुम्हाला परिधान करूनच मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि ते कॅप एक्झॅक्टली प्रत्येक वाकडेनं परिधान आणि आम्ही असा सुद्धा उल्लेख केला होता जर तुमची जर साईज प्रमाणे जर तुमची कॅप नसेल तर तुम्ही या पंचांकडे सुद्धा मात्र ते कॅप देऊ शकता. नक्कीच आयोजकांचा या ठिकाणी आमच्यापर्यंत काय निर्णय येत आहे. 2 मिनिटं प्लीज मयूर 2 मिनिटं थांबायचं आपण. तर आयोजकांचं असं म्हणणं आहे की 2 धावांनी पॅनलाइज या ठिकाणी केलेला आहे ओम 11 किरवली संघाला कारण ज्यावेळी आपण प्रतीकला कॅप दिली होती त्यावेळीच प्रतीकसाठी मात्र त्या ठिकाणी संवाद साधला होता कैलास पाटीलनं. जर तुम्हाला एक्झॅक्टली बॅटिंग किंवा गोलंदाजी करत असाल तर तुम्हाला जर कॅप जर आणखी थोडीशी अडचण होत असेल तर तुम्ही या पंचांकडे ते कॅप देऊ शकता. परंतु या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी प्रतीक आला आणि त्याच्या डोक्यावरती ही कॅप नव्हती आणि त्याच अनुषंगाने त्या संघाला 2 धावांनी पॅनलाइज या ठिकाणी केलेला आहे. बघा आता या ठिकाणी येणाऱ्या पुढील संघाने देखील या गोष्टीची नोंद घ्या. ज्या काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि ज्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही नेहमीच देत राहतो नियमित अंतराने देत राहतो त्याचं काटेकोरपणाने तुम्हाला पालन करावं लागेल. 2 रन्सची पेनल्टी या ठिकाणी अनाऊन्स झालेली आहे. तर लक्ष्य असेल आता मात्र 46 रनांचं लक्ष्य असू द्या. 46 धाबांचा आता मात्र या ठिकाणी तुम्हाला पाठलाग करायचा आहे. चला आपण खेळायला सुरुवात करूया आणि खेळाडू कक्षामधून कोणी आवाज करू नका. फक्त संगणक जर तुम्हाला काही संवाद साधायचा असेल तर आपण आयोजकाचे संगणकानेच फक्त संवाद साधू शकता. तत्पुरता आपण खेळायला सुरुवात करूया. काय जबरदस्त सुरुवात मयूर तरेची आपण पाहतोय. सलगचे 2 निर्धाव चेंडू तरी मात्र हाताळले. आपण एक्झॅक्टली म्हणू शकतो की लो स्कोरिंग सामना आहे. जर अशा रीतीने जर धावा
जर थांबवल्या गेल्या तर मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये सुद्धा मात्र बेबीस्पोर्ट इतडे संघ कमबॅक करू शकतो. हो, इथे मात्र मिडॉपला बेट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत खेळला आणि त्या ठिकाणी आहेत नवनाथ भोईर. कुठल्याही प्रमाणे तिथे चूक घडली नाहीये, झेल पकडला गेला आणि अशा रीतीनं ओम 11 किरवली संघाला लागणारा हा पहिला धक्का. वॉट अ बॉल, जबरदस्त चेंडू होता, मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न आणि नवनाथ भोईर कुठल्याही प्रकारे चुकी करत नाहीये. त्या ठिकाणी झेल स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतोय. पहिले 2 चेंडू डॉट आले आणि मयूर तरेनं काय सुरुवात केली आहे, लाजवाब, अप्रतिम स्टार्ट. या ठिकाणी कमी धावसंख्या वाचवायची आहे आणि त्याचा बचाव करत असताना एक भेदक गोलंदाजीला सुरुवात त्याने केली आहे. सध्या प्रेक्षक तुम्ही पाहतायत, बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी रॅलिंगला पकडून उभे आहेत. मी त्यांना विनंती करतोय की तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, स्टँड्स मध्ये आपण जाऊन बसा. परंतु पहिल्या सामन्याचा आपण जर खेळ विनोद बजागेचा पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांनी सुरुवात करून दिली होती संघाला. परंतु या ठिकाणी पहा कुठेतरी ज्या 2 डॉट चेंडूचा मात्र त्याच्यावरती प्रेशर वाढला गेला होता आणि त्याच अनुषंगानं कुठेतरी मिड ऑफच्या डोक्यावर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि अखेर शून्यावरती तो मात्र झेलबाच्या स्वरूपात बाद झाला. आणि पाहू शकला वन डाऊन. आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या प्रतीकच्या सोबतीला महेंद्र भाकरे. हो, इथं मात्र पंच करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला शतरक्षक तैनात आहेत. सलगचा दुसरा धक्का देत असताना आपल्या संघाला दुसरी प्राप्त सफलता करून दिली गोलंदाज मयूर तरेनं. जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, मिश्रण किती चांगलं आहे बघा. या अगोदरची विकेट मिळाली, परफेक्टली फुलर लेंथ बॉल होता आणि इथे ठाऊक होतं बॅटरला की आता शॉर्ट ऑफ लेंथ येणार आहे आणि अखेर तिथे तो सज्ज होता. मात्र वेगामध्ये परिवर्तन केलं आणि सहजगत्या जणू काही या ठिकाणी एखादा टेनिसपटू टेनिस रॅकेट घेऊन फटका खेळतोय तसा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पॉइंटला बीट करू शकला नाही. दुसरा धक्का लागतोय. प्रयत्न चांगले होते समीर. आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली तर तिथे पॉइंटला बीट केला असता तर मात्र डीपमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता आणि चौकात तिथे वसूल होऊ शकला असता. परंतु ज्याप्रमाणे शतरक्षक मयूर तरेनं सजवलाय त्याच अनुषंगाने गोलंदाजी तिथे मात्र केली जात आहे आणि जी सुरुवात बेबीस्पोर्ट इतडे संघाला मात्र मिळणं गरजेची होती ती सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पहा जनसमुदाय भरपूर संख्येने, हजारोच्या संख्येने क्रीडा रसिक आता मात्र ही स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करतायत. भरपूर संख्येने क्रीडा रसिक ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्या सर्वांचा आपण करूया आमने लोणार प्रीमियर लीग 2024 मध्ये आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. जबरदस्त सामना, 46 धावांचा इथे पाठलाग करत असताना ओम 11 किरवली आणि आतापर्यंत एकही धाव जोडत नसताना 2 गडी मात्र या संघाने गमावले. ऑन हॅट्रिक, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक पूर्ण झाल्यात. वन साइड हिरो आदित्य वाकडेने एक हॅट्रिक पूर्ण केली, एक राकेश दिगाडकरने केली आणि विजय केनेने देखील विकेट हॅट्रिक एक पूर्ण केले. क्या बात आहे. यावेळेला आणखी एक चांगला बॉल आणि जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये, पूर्णपणे दबावामध्ये टाकलाय ओम 11 किरवली संघाला. दत्ता दिगाडकर सध्या बॅटिंग करण्यासाठी आणि हा जनसमुदाय एन्जॉय करत असताना टाळा वाजू द्या. गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर मयूर तरेची टाळ्यांसाठी कंजूसी करू नका. हो नक्कीच, कारण टाळ्यांसाठी कुठलाही मात्र तुमच्यासाठी खर्च नाहीये. विनामूल्य टाळी तुम्ही वाजवू शकता, खेळाडूंचं प्रोत्साहन तुम्ही वाढवू शकता. आणि या पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये आपल्याला मयूर तरेकडनं पाहायला मिळेल का. फटका हवेत केला, मिस्टामिंग आहे, डीपवर शतरक्षक चेंडूवरती पोहोचलाय, झेल घेण्याचा प्रयत्न आणि ट्रिपल विकेट्स मेडन ओव्हर. काय जबरदस्त या ठिकाणी षटक मात्र पाहिलं आपण मयूर तरेचं. लाजवाब बॉलिंग, विकेट मेडन, 3 फलंदाजांना बाद केला आणि मेडन षटक आता या स्पर्धेमध्ये विक्रम आपल्या नावी करत असताना मयूर तरे छोट्या चनीचा हा खेळाडू आहे. खरं तर आपण पाहतोय त्याच्याकडे तेवढा अनुभव नाहीये, मात्र यावेळेला ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाली, लाजवाब. सर्वांनाच प्रभावित करून सोडणारी गोलंदाजी, हेच ते प्लॅटफॉर्म असतं की इथून तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळते. हे प्रेक्षक आपण पाहतोय सध्या काही प्रेक्षक बॅनर देखील घेऊन आलेले आहेत. हो निकेत, आपल्या आवडीच्या खेळाडूचा मात्र फ्लॅग तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आणि त्यानंतर तुम्हाला भोंगे सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. पूर्णपणे IPL ची फिलिंग आता मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आपले लोणार प्रीमियर लीग, जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आणि काय जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपल्याला मयूर तरेकडनं पाहायला मिळाली. एकही धाव त्याने खर्च केले नाहीये, 3 गडी त्याने बाद केले आणि आता मात्र विजयासाठी 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता.
जबरदस्त गोलंदाजी, एकही धाव खर्च केलेली नाहीये. टार्गेट 46 या ठिकाणी पार करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये भेदक मारा पाहायला मिळाला. मात्र आता संघातील प्रमुख खेळाडू प्रतीक वाकडे स्ट्रायकिंग एंडला असेल, ज्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये 40 धावांचा एक तुफानी डाव आपल्याला बघायला मिळाला होता आणि संघ आता पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. त्याच्यामुळे इथे देखील आता चांगला डाव तो साकारणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत प्रेक्षकांच्या मनामध्ये. मात्र त्या प्रश्नाची उत्तरं आता बॅटर प्रतीक वाकडे देणार का. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी विजय केनेचा वापर या ठिकाणी केला जातोय, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये विकेटची हॅट्रिक घेतली होती, अर्धशतकी झळकावलं होतं. पूर्णपणे आता बेस्ट वर्सेस बेस्ट. हो नक्कीच. पहिल्या सामन्यामध्ये विजयचा आपण जर स्पेल पाहिलं तर 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्यांनी 17 धावा खर्च करत 4 गडी बाद केले होते. आणि तोच गोलंदाज मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुल टॉस होता, त्याच्यावरती जबरदस्त कनेक्शन, प्रयत्न लाजवाब होते, परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. परंतु एक्झॅक्टली स्कोर आहे की षटकार हे पाहावं लागेल. आणि अखेर पंचाचा निर्णय आलाय, इट इज षटकार. पोपो वाजू लागलेत, शिट्ट्या वाजू लागलेत. प्रतीक वाकडेनं षटकार ठोकलाय. विजय केनेच्या विरोधात आक्रमण सुरू केलंय. जबरदस्त प्रहार केला, सरळ बॉल मिड विकेटच्या बाहेर फेकून दिले. आणि काय प्रयत्न होता विकी भंडारीचा, एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल सरळ सीमेच्या बाहेर गेलाय. स्वागत केलं विजयचं, वेलकम इन ग्राउंड. आणि तसंही विकी भंडारीचा आपण विचार केला तर सातत्याने चौदरपाडा संघाच्या माध्यमातून ज्यावेळी तो खेळत असतो त्यावेळी मात्र आउटफील्डमध्ये त्याचं जबरदस्त कार्य आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेंडूवरती पूर्णपणे त्यांनी झडप घेतली होती, परंतु प्रयत्नामध्ये यश त्याला आलं नाही. या ठिकाणी मात्र पुन्हा फटका हवेत केला, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी वाघाची शिकार, शार्क मासा गळाला अडकला असं म्हणावं लागेल, कारण प्रत्येक वाकड्याची खूप मोठी विकेट्स विजय किरणने प्राप्त केली. आणि ओम 11 किरवली संघाला लागणारा हा 4था धक्का. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही असं सांगितलं विजय केनेनं. या ठिकाणी पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्याचं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि लगेचच दुसऱ्या बॉलवर सफलता देत असताना आपल्या संघासाठी
मात्र खरबूज समाचार घेतला. हो नक्कीच, मात्र त्याचे फॅन फॉलोअर्स आहेत जुनी तलवार भावालेची. हो नक्कीच, कारण भाबाले गावाला एक नवीन ओळख देणारा कार्य त्याच्याकडून नक्कीच घडलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत किरोलीचे सन्माननीय हनुमानजी बजागे, त्यांच्या समेत पाहू शकाल सन्माननीय दशरथजी बजागे माजी उपसरपंच आणि त्याच्या समेत सन्माननीय काशीनाथजी बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती मात्र 4 आहे, 10 आहे आणि 10ला 4 गडी बाद आहेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आमचे बिघडलं. कारण सामन्यात तेवढा हाय व्होल्टेज आहे समीर, आपण लो स्कोरिंग म्हणू शकतो, परंतु लो स्कोरिंग सामने अशा पद्धतीने आपण नेहमीच पाहत असतो की ते इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यापैकी हा सामना असू शकतो. मयूर तरेला आता या ठिकाणी कंटिन्यू ठेवण्यात आलं. VIP डाईज रेनकडनं गोलंदाजी करतोय. हो यावेळेला पंच करण्याचा प्रयत्न होता, स्मॅश करायचं होतं इनफिल्डच्या डोक्यावरनं. एकेका दावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. आता दबाव वाढत चाललाय. सुरुवातीला आपण बघितलं ज्या वेळेला पहिला डाव सुरू होता योगी पाटील असं वाटत होतं की लो स्कोरिंगचा सामना बघायला मिळेल, मात्र इथे पहा किती चॅलेंज या ठिकाणी दिलंय. राजकुमारनं शेवटच्या बॉलवर सिक्सर मारला होता आणि तिथून 40च्या वर धावसंख्या गेली आणि तिथून लढण्याची हिंमत मिळाली मी म्हणेल बीबी स्पोर्ट इताडे संघाला. म्हणजे तुझं म्हणणं असं की राजकुमारने एक ऑक्सिजन दिलाय आपल्या खेळाडूंना आणि त्याच अनुषंगाने एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली त्यांच्या स्क्वॉडमध्ये आणि तिथून मात्र त्यांची जी बॉडी लँग्वेज आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळाली. हो कोविडच्या काळामध्ये आपण हवेची किंमत किती होती ते बघितलंच होतं. हो नक्कीच, कोविडचं तुम्ही नाव मुखामध्ये न घेतलं तर चांगलं करेल, कारण त्या काळामध्ये अनेक नाती विस्कटली गेली. नाही अशी संकट येणं गरजेची देखील आहेत, मात्र तेवढं मोठं नको, देव करो पुन्हा नको, कारण तेव्हाच तर योगी खऱ्या जीवनामध्ये आपला कोण आहे हे आपल्याला ओळखता येतं. राऊंड द विकेटनं अखेर जास्त भावनिक नव्हता. मॅचकडे वळूया. मयूर तरेला 4थी सफलता मिळाली आहे. त्यानं मात्र भावनिक केलं, समोरच्या संघाला रडवलंय. विकेटचं पतन. वेलकम वेलकम गुड्डाबाई. नक्कीच आपण जर आफ्टरनून सेशनमध्ये पाहिलं तर गुड्डाचं पूर्णपणे फोकस अगदी मैदानाकडे होतं, परंतु नक्कीच त्यांना कुठेतरी निराशजनक कामगिरी आहे त्यांच्या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु पुन्हा मात्र एमडी स्पोर्ट आमनेबाडा संघ नव्यानं मात्र सुरुवात करेल त्यात काही शकाने. परंतु मयूर तरेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 46 धावांचं संरक्षण करण्यासाठी जी मेहनत हवी होती, ज्याप्रमाणे गोलंदाजी होणं गरजेची होती, ती गोलंदाजी आता मात्र आपल्याला बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या वतीने पाहायला मिळते. योगी सोनाले पाड्याचा सोना आहे, हा गोल्ड आहे सोनाले पाड्याचा. ज्या पद्धतीने मकरंद स्पोर्ट मुठवतसाठी आपण मोनिशला आणि ओमकारला पाहिलं होतं, त्याच पद्धतीने इताडे संघामध्ये मयूरला पाहतोय. जेव्हा सोनाली पाडा ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी उतरतात तेव्हा त्यांच्याकडे बघून बरेचसे प्रेक्षक म्हणत असतात की लहान मुलांचा खेळ नाहीये, हा अंडर 22चा खेळ नाहीये. मात्र भल्या भल्यानं त्यांनी पाणी पाजलंय आणि मयूर तरेनं ते इथे देखील सांगितलं. आणि ज्यावेळी मी सोनाली पाडा संघाची स्पर्धा समीर कव्हर केली होती त्यावेळी एक्झॅक्टली मयूरनं मला कॉल केला की सर आपण ज्युनियर मयूर मला म्हटलं तर आवडेल, कारण त्यांच्यावरती सुद्धा मात्र खूप प्रसंग आले या सत्रामध्ये, परंतु त्या प्रसंगाला त्याने मात्र नक्कीच जुगाडून पुन्हा कमबॅक केलं या क्रिकेटच्या पटलावरती. इथे मात्र पहा पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी, काय जबरदस्त त्यांनी लाईन आणि तिथे मात्र टप्पा त्यांनी मात्र या ठिकाणी दाखवलाय. जबरदस्त कामगिरी, सर्वोत्कृष्ट स्पेल बनू शकतो या स्पर्धेतील. हो नक्कीच. क्या बात आहे. हा कॉमेंट्री बॉक्स इथूनच सध्या ऑनस्क्रीन जो चेहरा पाहतायत, मग हा चेहरा जिथे नसेल ती स्पर्धा अनसक्सेसफुल. या PTC मधील या आमने लोणाड मधील बँड फ्रॉम कुकसे योगी पाटील सर. ओ यावेळेला हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न होता. टीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर एकच जाव तिथे मिळेल आणि खरं तर बऱ्याच आम्हाला या विभागामध्ये त्यांचं सहाय्य लाभलं. योगी पाटील यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. हा प्रेम आहे समीर तुमचं, तुमचा मनाचा मोठेपणा आहे, कारण हा क्षेत्र कुठलाही असू द्या, जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये मेहनत केली नाही तर मात्र तुम्हाला यश मिळणार नाही. आणि ती मेहनत समीर दाखवली, मग PTC असेल किंवा आपले लोणार परिसर असेल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना फायफर, इट्स अ फायफर. बॉल हातामध्ये घ्यायचा आहे मयूर तरे आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. तुझ्या जीवनामधील कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट स्पेल तुला आतापर्यंत हाताळलाय. एकदा बॉल आवर्जून वर कर, मला स्वतःला टाळ्या वाजवायच्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे, सुपर सुपर बॉलिंग. हो नक्कीच, सर्वांना जर मयूरचा स्पेल आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांमध्ये कंजूशी करू नका, कारण हा खेळ कुठला आहे तर हा खेळ आहे आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा आहे. आणि नक्कीच मयूर तुम्हाला चेंडू दाखवायचा आहे. आमचे कॅमेरामॅन अतुल, आपण हा चेंडू कैद करा. पहा
चेहऱ्यावरती अजूनही मात्र त्याच्या स्मित शेक नाहीये, कारण त्याचा अजून कार्य संपला नाहीये हे सांगत असताना मयूर तरे सुपर बॉलिंग 5 for 5 गडी बाद केलेत. लेन बॉल होता, पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल. अजय कदम के कदम अब मैदान के बाहर. आतापर्यंत आपण मयूर तरेचा जर खेळ पाहिला तर या स्पर्धेमध्ये एक्झॅक्टली एकूण 7 विकेट्स त्याने प्राप्त केलेल्या आहेत. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक आपण जर विकेट्स पाहिल्या तर जानू स्पोर्ट इताडी संघाच्या अक्षय सूर्यकरनं 8 गडी बाद केलेले आहेत. की तो रेकॉर्ड मात्र या ठिकाणी ब्रेक केला जाईल का या सामन्यामध्ये. चला धावफलकावरती आपण धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 12 धाबा आहेत. आणि 12 धाबा जोडण्याकरता आतापर्यंत 6 गडी ओम 11 किरोली संघाने गमावले. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ पाहिला तर समाप्तीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा सर्वोत्कृष्ट बॉलिंग स्पेल आपण पाहिलाय. 2 धावा देत असताना 5 गडी बाद केलेत मयूर तरेनं. सामना करेल सोनू कॅप्टन ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, 6वी विकेट मिळवली या ठिकाणी. आणि मयूर तरे या ठिकाणी मी म्हणेल पूर्णपणे अधिराज्य गाजवत असताना या मॅच मध्ये 6 फलंदाजांना बाद केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 12ला 7 गडी बाद. थोडक्यात आपण हे सुद्धा म्हणू शकतो की भगवानजी पाटील यांचे हे आल्याने मात्र कुठेतरी या खेळाडूमध्ये एक वेगळी संजीवनी निर्माण झाली. त्यांचं पायगुण आपण म्हणू शकतोय. कारण एक क्षण असं वाटलं होतं की 44 धाबा जोडल्या तर 2 धाबा त्यामध्ये आपण पॅनल्टीच्या 8 केल्या. आणि 46 धाबांचा पाठलाग करत असताना ज्याप्रमाणे आपण लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो, एखादा पत्ता जर कोसळला तर ती पूर्ण घरं कोसळायची. आणि तशाप्रमाणे ही बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे ओम 11 किरोली संघाची कोसळली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आत्तापर्यंत 7 गडी त्याने गमावले. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावफलकावरती 12 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी इथून आपण जर विचार केला तर 34 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. लढावं वृत्तीला त्यांच्या मी म्हणेल नक्की दाद द्यावी लागेल. काय लढलेत. विजय केनेच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मी म्हणेल चांगली कामगिरी बीबी स्पोर्ट इताडीची पाहायला मिळाली. जरी फलंदाजीमध्ये फ्लॉप झालो मात्र प्रदीप नावाचा पाठीरागा तुमच्या पाठीशी आहे, ज्यानं आजपर्यंत ऑक्शन सेरेमनीपासून बीबी स्पोर्ट इताडीची जी सेवा केली आहे ती लाजवाब होती. या ठिकाणी पहा आपण मयूर तरेचे हे विकेट्स पाहू शकाल. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी त्याचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतोय. कशा रीतीने त्याने विकेट्स प्राप्त केले. पहिला विकेट्स त्यांनी कॉट बँडच्या माध्यमातून प्राप्त केला. तदनंतर आपण पाहिले बॅटची कडा लागली. राहुलला त्याने बाद केलं. एक्झॅक्टली 8 विकेट्स त्यांनी या स्पर्धेमध्ये प्राप्त केले. आणि या एका मॅचमध्ये एक्झॅक्टली 6 विकेट्स त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत. 2 षटकांचा स्पेल त्यांनी ते हाताळला. आणि 2 षटकांच्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या आणि एकूण 6 गडी बाद केले. परंतु आता मात्र प्रशांत बजागे अजूनही येणं बाकी आहे. सध्या तुम्ही पाहतायत लखन पाटील या स्पर्धेचे ऑर्गनायझर आणि प्रदीप आपण ज्यांना नक्की पाहतोय जे फार मोठे पाठीराखे आहेत बीबी स्पोर्ट इताडीचे. यावेळेचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. कंट्रोल फटका पाहायला मिळाला जमिनी साह्यानं. अक्षय वाकडेला आता जबाबदारी घ्यावी लागेल. प्रशांत हे नाव बऱ्याचदा ऐकायला मिळालं मात्र मैदानामध्ये कधी एकदाचा प्रशांत येतो. किरण थले वाट पाहत आहेत. थोडकीच त्याची सुद्धा मात्र खूपच मोठी फॅन फॉलोविंग आहे. परंतु मला असं वाटलं समीर की 46 धाबांचा पाठलाग जणू का 4 षटकामध्ये पूर्ण करायचा आहे की काय असं इथे मात्र खेळ आपण पाहिला ओम 11 किरोली संघाच्या फलंदाजांकडून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो विजय केने. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती ओव्हर द विकेटनं. यावेळेला लिडिंग एज बॉल हवेमध्ये. मयूर तरे डाऊन दी बॉल. त्याच्याकडनं चूक होईल. आजची रात्र कशी. विकेट आधी मिळाली आहे या ठिकाणी विजय केनेला. आणि अखेर ज्या आपण खेळाडूची चर्चा करत होतो तो खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याचा मात्र पाहिलं तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ओम 11 किरोली संघाने मात्र वापर केला होता. परंतु आज प्लेइंग 11 मध्ये या सामन्यामध्ये त्याला आपण पाहतोय. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर पाहू शकाल या ठिकाणी फक्त आणि फक्त 12 धावा. आणि क्राऊड पहा या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करत असताना.
सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. योगेश पाटील त्या ठिकाणी आहेत, त्यांनी काल जबरदस्त मंजित मल्हार स्पोर्ट देवरीपाडा संघाच्या वतीनं खेळ करत असताना जबरदस्त कार्य त्यांच्याकडून पाहिलं, परंतु आता कार्य चांगले करावं लागतील ते म्हणजे प्रशांत बजा गेला, त्याच्या सोबतीला आहेत फलंदाज केतन चोरगे आहेत. म्हणजे दोन्ही खेळाडू जर आपण दोन्ही फलंदाज पाहिले तर किरवली गावालाच बिलॉंग करत आहेत. पहिल्या चेंडूवरती विजय किरणनं सफलता प्राप्त केली. हो, या ठिकाणी पाहू शकाल पंचांकडे प्रश्न विचारला, परंतु या ठिकाणी शॉट दरम्यान क्षेत्रकडून मात्र चूक घडली. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि एक्झॅक्टली पाहूया त्या ठिकाणी काय घडलंय. नक्कीच आमची SK जी टीम आहे त्याकडे मात्र नक्कीच लक्ष केंद्रित करतील की तो चौकार आहे की नाही, की वाचवला गेलाय. प्रयत्न चांगले पाहिले आपण अगदी डीप थर्डमॅन मध्ये. हो, चांगले प्रयत्न होते, मात्र यावेळेला एक्झॅक्टली काय आहे बाउंड्री चेक केले जाईल त्या ठिकाणी. मयूरकडनं थोडीशी मिस्टेक झाली. विकी त्या ठिकाणी बॅक करत होता. अपील जोरदार झाली होती त्या ठिकाणी. एक्झॅक्टली 2 धावा आहेत की 4 धावा आहेत या चेंडूवरती ते पाहायला मिळेल. हो, नक्की चौकार जर आला तर मात्र एखादा मोमेंटम मात्र या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. ओम 11 किरवली संघासाठी पाहू शकाल रेस सुरू आहे. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि ज्यावेळी चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मात्र चेंडू परफेक्टली हातामध्ये कनेक्शन केला नाहीये आणि भरपूर क्लोज कॉल आहे. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आता आपल्याला बघावं लागेल. परंतु स्वतःच्या जीवाची पर्वा न करत असताना काय जबरदस्त ड्राईव्ह शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहा, जणू काय चेंडूवरती पूर्णपणे झडप त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आहे. हा चौकार आहे, कारण ज्यावेळी चेंडू त्याच्या हातामध्ये होता त्यावेळी दुसरा हात अगदी सीमारेषे बाहेर त्यांनी लँडिंग केलं होतं आणि हेच पाहिलं आमच्या तिसऱ्या पंचानी. योग्य निर्णय. चौकाराच्या साह्याने धावफलक्यावरती धाबा आता मात्र पाहायला मिळतात 18 आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. या इनिंगचा आपण विचार केला तर 10 चेंडू शिल्लक आहेत, 15 चेंडू शिल्लक आहेत आणि या विजयासाठी 28 धाबांची आवश्यकता. परंतु विकेट जास्त या ठिकाणी गमावले आणि त्याच अनुषंगाने ओम 11 किरवली संघावरती आपल्याला थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय. परंतु प्रशांत बजागे असा खेळाडू आहे की कुठल्याही क्षणाला तो सामन्याला मात्र कलाटणी देऊ शकतोय. हो, इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू पडतो या ठिकाणी हवेत खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन कडे मात्र क्षेत्ररक्षक आणि अखेर प्रशांतला शांत केलं गोलंदाज विजय किरणनं. आणखी एक विकेट. 9वा धक्का या ठिकाणी लागतो आणि आता सर्व बादचा धोका उद्भवला. या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केली या ठिकाणी बीबी स्पोर्ट इटाडेनं. 46 देखील आम्ही डिफेंड करू शकतो, आतापर्यंत ते त्यानं दाखवून दिलं या मैदानाच्या आतमध्ये. तुमच्याकडे ती लढाऊ वृत्ती असणं गरजेचे, पॉझिटिव्ह अप्रोच न तुम्हाला खेळावं लागेल. आणि हा खेळ क्रिकेटचा आहे. ग्लोरियस अनसर्टेनिटी या खेळामध्ये भरलेली आहे. अनिश्चितता या खेळामध्ये भरपूर असते, काहीच निश्चित नसतं. आणि अखेर प्रशांतला देखील शांत केले या ठिकाणी 9वा धक्का. पण बीबी स्पोर्ट इटाडे संघाच्या खेळाडूकडे जी गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे मात्र जे कौशल्य आहे त्याचा मात्र या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे वापर केला आणि पहा किती चांगल्या पद्धतीने त्यांनी मात्र गोलंदाजी हाताळली. चला न्यू बॅटर लगेच आपण इंटर व्हायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. आणि आउट प्लेमध्ये क्षेत्ररक्षणाची सुद्धा मात्र त्यांना चांगली साथ मिळाली आणि त्याच अनुषंगाने आता मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये आपल्याला बीबी स्पोर्ट इटाडे संघाचं वर्चस्व पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर एकूण 9 गडी बाद झाले आणि शेवटची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. केतन चोरगे आहेत आणि त्याच्या सोबतीला आता मात्र अरुण बजागे यांना आपण पाहू शकाल. आणि अरुण बजागे या सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील किरवली संघाकडनं एक इम्पॅक्ट खेळाडू आला होता, तो 11व्या नंबरवरती आला होता. म्हणजे ही गोष्ट कुठेतरी विचारांच्या बाहेर वाटते की इम्पॅक्ट प्लेअर तुम्ही एक बॅटर घेतलाय, मग त्याला तुम्ही मिडल ऑर्डरला देखील यूज करू शकता. आणि अरुण तसाही टॉप ऑर्डरचा बॅटर आहे, त्याला आता 11व्या क्रमांकावरती पाठवलं फलंदाजी करण्यासाठी. 14 मध्ये 28 करायच्यात. अजून एक चांगली जोडी आहे मी म्हणेल ओम 11 किरवलीची. मात्र शेवटची विकेट.
ज्यावेळेला लेगस्टम्पला सोडून जाणारा बॉल आहे का हे पाहावं लागेल. यस, पंच देखील तेच सांगतात, व्हाईट बॉल. यष्टीचीचा प्रयत्न होता. अवांतर धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 19-19ला 9 चेंडू शिल्लक आहेत. तुम्ही पाहतायत 14 आणि 27 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी असेल. 14 मध्ये 27 कराव्या लागतील. थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये क्रमवारीमध्ये मात्र चुका घडल्या संघनायकाच्या वतीनं आपण नक्कीच या ठिकाणी म्हणू शकतो, कारण योग्य तो क्रमांक मात्र फलंदाजांना मात्र दिलं गेलं नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र विकेट्स मात्र या ठिकाणी ओम 11 किरवली संघाने गमावले गेले आणि आता मात्र शेवटची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे. विजय केणी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. सामना करतो अरुण बजागे. हो, पटका हवेत केला. मिड विकेटला फिल्डर आहेत, परंतु गॅपमधून चेंडू मात्र फरार होतोय. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. सध्या आता क्रिकेटमध्ये क्रमवारीला महत्त्व दिलं जात नाही. आपण पाहतो योगी सर की रणजी क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट साठी खेळत असताना तुषार देशपांडे जो डोंबिवलीचा खेळाडू आहे त्यानं 11व्या नंबरवर येत असताना 108 की 9 धावा बनवल्या. म्हणजे आता नंबरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये. किती नंबरचा खेळाडू येऊन षटकार चौकार मारू शकतो सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये. आणि ते अरुण बजागेने दाखवलं. त्याला 11व्या नंबरवरती पाठवलं आणि त्याने मात्र हा चौकार मात्र या ठिकाणी लगावला. आणि तसे आपण पाहिलं झहीर खानला. हो, कोणी विसरलेला जसप्रीत बुमराला. त्यांनी सुद्धा मात्र मोठमोठे फटके केलेले आहेत. म्हणजेच काय तर आता क्रिकेटमध्ये कोणीही बॅटिंग करू शकतो. पूर्वी असं असायचं की ज्या वेळेला लहानपणामध्ये आशिष नेहराला बॅटिंग करताना बघायचो, जेव्हा बॉलर धावत द्यायचा तेव्हाच तो विकेट सोडायचा, घाबरायचा अक्षरशः. आशिष नेहरा असेल, त्याच्यानंतर मुनाफ पटेल असेल, अशी भरपूर नावं होती टॅलेंटर्स. ते प्रामुख्याने बॉलर असायचे. यावेळेचा हा चेंडू आतल्या कडेला लागतोय. खरं तर कुणाला नाव ठेवण्यात पण आपण मोठे झालो नाही आहोत की ते आंतरराष्ट्रीय खेळलेत. आपण तर अजूनही गाव पातळीवरच समालोचन करतोय. मात्र एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण देऊ शकतो. हो, की ज्या घटना घडलेल्या आहेत तेच मात्र आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. परंतु अरुणचा पण विचार केला तर तो मात्र टेलेंडर नाही आहे, प्रॉपर बॅटर आहे आणि तेच त्यांनी मात्र सिद्ध केलं. शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव त्यांनी जोडली गेली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धापलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 22 धाबांची आवश्यकता. इथून सुद्धा ओम 11 किरोली संघ समीर सामना जिंकू शकतो. हो, जिंकू शकतो, का नाही जिंकू शकत. 12 मध्ये 22 करायच्यात. आता जर इथून 2 षटकार आले तर पुन्हा एकदा मॅचचं चित्र बदलेल. सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहतायत ही बॅच समोर आहे आतापर्यंत. राजकुमारनं 16 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्या 16 धावा किती महत्त्वाच्या ठरल्या बघा. चला, या ठिकाणी वेळ जास्त घेत आहेत, मात्र त्याच्या प्रतिउत्तरामध्ये एकाही बॅटरला चांगला खेळ साकारता आला नाही. याचं कारण मयूर तरे आज प्रत्येकाच्या स्वप्नात येईल ज्या पद्धतीने त्यानं भेदक गोलंदाजी केली आहे. नक्कीच मयूर तरेचं एक वैशिष्ट्य राहिलं, कारण त्यांनी अतिशय चांगली लाईन मेंटेन केली, अतिशय चांगल्या टप्प्यावरती त्याने मारा केला. आणि हे दृश्य पहा, जबरदस्त दृश्य. आणि बॅटिंग कार्डमध्ये 2 आणि 6 असं होतं. प्रेक्षकांना बघताना असं वाटलं असेल की 6 धावा देऊन 2 गडी बाद केलेत, मात्र तसं नाहीये. 2 धावा देऊन 6 गडी बाद केलेत. परत हे दृश्य पाहिलं तर खरोखर असं वाटतं की आपण छत्रपती शिवाजी क्रीडांगण मैदानावरती नाही होत, कुठल्या विदेशी मैदानावरती आहोत की काय. नाही, भारत आता तसाही कुठेच मागे नाही. आणि त्यातल्या त्यात आता भिवंडीचं आणि कल्याणचं शहराचं झालेलं हे शहरीकरण आणि पूर्णपणे बदललेला हा काय पालट आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा मॅचमध्ये पलटवार सुरू केला. शेवटच्या 11 बॉल 20ची गरज. हा इम्पॅक्ट खेळाडू इम्पॅक्ट टाकू शकतो, त्याच्याकडे संधी आहे हिरो बनण्याची. नक्कीच नक्कीच. आणि प्रयत्न करतोय. धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. 20 धाबांची मात्र या ठिकाणी अजूनही आवश्यकता आहे. एखादा मोठा जर फटका मात्र कदाचित अरुणच्या बॅटमधून पाहायला मिळाला तर मात्र मॅचमध्ये अजून एक मजा येऊ शकते आणि तो प्रयत्न त्याला करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ झाला. योगेश डाके अर्ध विकेटनं मारा करतोय. हो, फटका पुन्हा चांगला सजवला आहे. मिडलिंग खूपच छान आहे. अगदी डोळ्याची चमक वाढवणारा फटका. लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक होते नवनाथ भोईर. इथे तुम्ही दुहेरीचा प्रयत्न करू शकणार नाही, कारण तुमच्याकडे आता मात्र फलंदाज मात्र शिल्लक नाही. शेवटची जोडी आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चांगला निर्णय सुद्धा घ्यावा लागेल. दरम्यान या ठिकाणी भरत पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. भरत शेठ पाटील आपण मंचावरती यावं. जय सावरीदेव किरवली नानकर संघाचे पुरस्कर्ते पॅकेज दिगाडकर आणि भरत पाटील यांनी तो संघ खरेदी केला या प्रीमियर लीगमध्ये. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. येणारी 10 बॉल आणि 19ची गरज आहे. केतन संघाचा चॉईस खेळाडू मैदानामध्ये अजूनही उपस्थित. ओव्हर द विकेट योगेश. यावेळेला जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉल पडल्यानंतर खूप चांगला स्किट होऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल आलाय. आता काय करणार, केतनच्या स्वभावा व्यतिरिक्त त्याला खेळ करावा लागलाय. याचं कारण लवकर खेळाडू बाद झालेत. हो, नक्कीच. पाहिलं तर
जर विकेट जर नक्की त्यांच्याकडे शिल्लक असते तर कदाचित मात्र या सामन्याला कलाटणी ते देऊ शकले असते, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस आहे, पाहू शकाल पटक्यात चांगला पाला होतोय. स्ट्राईक ओव्हरला बेट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. ऑल आउट होत असताना ओम इलेव्हन किरवली आणि आमचे पाहू शकाल बीबी स्पोर्टचे कट्टर समर्थक प्रदीप सुद्धा खुश झाले आणि हा सामना जिंकलाय. बीबी स्पोर्ट इतर संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन भगवानजी पाटील अँड हार्ड लक ओम इलेव्हन किरवली अँड हार्ड लक साई शेठ बजागे. आणि आजच्या लॉर्ड्स मधून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे बीबी स्पोर्ट इताडे संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन. चला सेक हँड करून तुम्हाला मैदान मात्र या ठिकाणी सोडायचं आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक विनंती असेल, कारण मैत्रीपूर्ण ही लढत आहे आणि बीबी स्पोर्ट इताडे संघ लक्ष सुद्धा तुमचा सामना आज रात्री होणार आहे. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं एकूण 6 गडी बाद केले आणि काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक्झॅक्टली सोनालेपाडा गावाचा हा सुपुत्र आणि आज बेबी स्पोर्ट इताडे संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं, अर्थात मयूर तरी ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. नक्कीच या ठिकाणी भगवान शेठ पाटील देखील आता फार खुश दिसत आहेत या ठिकाणी, कारण अगदी लो स्कोरिंगचा सामना ज्यांच्या संघाने डिफेंड केलाय, 44 धावांचं संरक्षण केलं या ठिकाणी आणि अखेर आता साई शेठ बजागे फॅम टीम ओम इलेव्हन किरवली परास्त होत असताना. सामनावीर मयूर तरे आपण यायचा आहे. 6 फलंदाजांना त्यानं बाद केला. आज जबरदस्त गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आणि अखेर होनी को होनी में बदल दिया. हालांकि वैसे तो धोनी करते हैं काम, लेकिन आज मयूर ने किया. 6 फलंदाजांना बाद केलं. 46 धावांचं लक्ष्य पार करत असताना तसंही ओम इलेव्हन किरवलीला आणखी एक संधी असेलच. मी पाहुण्यांना विनंती करेन, केपी सर आणि सुभाषजी जाधव माजी उपसरपंच आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत, ज्यांच्या शुभास आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. सामनावीरासाठी आपण पाहतो एक आकर्षक ट्रॉफी आणि SA ब्रँड सोपान तिस्कर यांच्याकडनं आलेली हे कॅप द्यायची आहे आणि मयूर ही कॅप तुला नेक्स्ट मॅच मध्ये परिधान करावी लागेल याची नोंद घ्या. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. नक्कीच पाहुण्यांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हावं. मयूर सोबत आवर्जून चर्चा करणार आहे. आज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली, 2 षटकांचा स्पेल. तुझ्या लाईफमध्ये ह्या अगोदर अशी गोलंदाजी कधी केली होतीस? नाही, पहिलीच मॅच आहे. इतकी चांगली बॉलिंग पडली. मग कसं वाटतंय? खूप सुंदर वाटते आणि आम्ही मॅच जिंकली. जेव्हा स्कोअर कमी झाला तेव्हा पूर्ण प्लेयर्स बोलले की आता मॅच सोडायची नाही, फक्त पहिले 2-3-4 ओव्हर चांगल्या करायचे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी पहिल्या 2-3 ओव्हर्स टाकल्या, विजय केण्याची तुला चांगली साथ मिळाली. त्यावेळेला संघामध्ये ऊर्जा कशी होती? ऊर्जा तर खूप चांगली होती, कारण की जे अनुभव प्लेयर आहेत ते खूप चांगलं मार्गदर्शन करतात. आणि स्पॉन्सर भगवान पाटील यांचा सपोर्ट तुम्हाला आतापर्यंत कसा राहिला? खूप चांगलं स्पॉन्सर आहे आणि त्यांनी मला चॉईस केलं, त्यांचे मनापासून आभार. क्या बात आहे. म्हणजे एक चांगल्या खेळाडूवरती त्याने बोली लावले हे तुने सिद्ध केलं. पुढील सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, हा होता मयूर तरे, ज्यानं त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. 2 षटका हाताळली, 2 धावा खर्च केल्या आणि 6 फलंदाजांना बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला आणि बीबी स्पोर्ट इताडे संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. तर वळूया आणखी एक आता नॉकआउटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. MD स्पोर्ट आमनेपाडा, मदन शेठ जाधव साहेबांचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये राकेश दिगाडकर आणि भरत शेठ पाटील यांचा संघ जय सावरीदेव किरवली नानकर. जशी सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा योगेश पाटील आणि मिस्टर अजय